स्वॉट अनालिसिस. आय एम शुअर तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं आहे नाव, पण जर माहिती असेल तर मला क्विकली कमेंट्स मध्ये टाईप करून सांगा स्वॉट म्हणजे काय, SWOT चा फुल फॉर्म काय. तुम्हाला सगळ्यांना तो आय एम शुअर माहिती असेल. SWOT स्वॉट, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट. परफेक्ट. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट. आता तुम्हाला इथे डायग्राम दिसतोय. हे छोटंसं 2x2 मॅट्रिक्स आहे. मॅनेजमेंटमध्ये कुठल्याही गोष्टी मॅट्रिक्स मध्ये सादर केल्या जातात, म्हणजे टेबलमध्ये, टेबल फॉर्मॅटमध्ये, ग्राफ फॉर्मॅटमध्ये. सो हा बेसिकली हा 4 चौकटींचा एक मॅट्रिक्स आहे. त्याच्यामध्ये तुमच्या स्ट्रेंथ, तुमची ताकद काय आहे, विकनेसेस, कुठले कमजोरी आहेत, अपॉर्च्युनिटीज, कोणत्या पुढे संधी आहेत, आणि थ्रेट्स म्हणजे कोणता पुढे धोका आहे, या सगळ्याचा अभ्यास करणं म्हणजे स्वॉट अनालिसिस. हा स्वॉट अनालिसिस मित्रांनो तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या प्रत्येक पातळीवर लागतो. बिझनेस सुरू करताना लागतो, बिझनेस चालू असताना लागतो, आणि बिझनेस ग्रोथ फेज मध्ये तुम्ही घेऊन जाता तेव्हा पण लागतोच. म्हणजेच काय, काही कंपन्या अगदी लिटरली दर महिन्याला स्वॉट अनालिसिस करतात, काही कंपन्या 3 महिन्याला करतात, काही कंपन्या 6 महिन्यात करतात, काही कंपन्या 1 वर्षात करतात. पण फॉर एक्झाम्पल काही कंपन्यांमध्ये खूप जास्त चेंजेस होत असतात, टेक्नॉलॉजी चेंजेस खूप फास्ट येत असतात, से फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन इंडस्ट्री. सो तिथे स्वॉट अनालिसिस खूप फ्रिक्वेंटली करावा लागतो. काही कंपन्या बरेच वर्ष बदलत नाही, फॉर एक्झाम्पल FMCG इंडस्ट्री, तिथे तुम्ही 6 महिन्यातून 1 वर्षातून स्वॉट अनालिसिस केला तर चालू शकतो. डिपेंडिंग की तुमचा बिझनेस कोणता आहे, तुम्ही ते ठरवा की माझ्यासाठी फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे, पण ती करणं गरजेचं आहे. स्वॉट अनालिसिस प्रचंड महत्वाचा आहे. जर तुम्ही तो सिस्टमॅटिकली केला तर तुमच्या बिझनेसचे बरेचसे प्रॉब्लेम येण्याच्या आधी सॉल्व्ह होते. वाक्य नीट लक्षात घ्या, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येण्याच्या आधीच ते सॉल्व्ह करायचे असतील तर स्वॉट अनालिसिस त्याच्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. सो इथे मी एक गुगल शीट बनवलेली आहे, ते गुगल शीट तुम्हाला दाखवतो. आय होप तुम्हाला आता ती दिसत असेल. सो हे सिंपल 2x2 मॅट्रिक्स आहे. या 2x2 मॅट्रिक्स मध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट अशा 4 गोष्टी असतात. यातल्या जर तुम्ही स्ट्रेंथ आणि विकनेस या 2 वरच्या गोष्टी बघितल्या तर त्या आहेत इंटरनल, म्हणजे त्या आपल्या स्वतःच्या आहेत, त्याचं बाहेरची काय देणं घेणं नाही. माझी ताकद आहे, माझा विकनेस आहे. तुमच्या बिझनेस बद्दल मी बोलतो, बरोबर. सो बिझनेसची स्ट्रेंथ ही बिझनेसची इंटरनल गोष्ट आहे, बिझनेसची विकनेस ही पण बिझनेसची इंटरनल गोष्ट आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या इंटरनल आहेत म्हणून त्या कंट्रोलेबल आहेत, कारण तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. तुमची स्ट्रेंथ तुम्ही आणखीन खुलवू शकता, किंवा तुमची विकनेस तुम्हीच बरी करू शकता, दुसरं कोणी बाहेरून येणार नाहीये करायला. म्हणजेच काय की या तुमच्या कंट्रोल मधल्या गोष्टी आहेत. पण बिझनेसमध्ये सगळं काही आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, काही गोष्टी बाहेर असतात ज्या आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात कम्प्लिटली. त्या आहेत अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट, म्हणजे ही दुसरी ओळ जी आपल्याला खाली दिसते, एक्सटर्नल, त्या बाहेरच्या आहे. ओके, बाहेर काय संधी निर्माण होईल तुम्हाला माहिती नाही, बाहेर काय थ्रेट निर्माण होईल तुम्हाला माहिती नाही. त्या संधीचा आणि थ्रेटचा विचार करून, अभ्यास करून तयार राहणं एवढंच आपण करू शकतो. आणि हे केलं तरी 100% तुम्ही प्रिपेअर कराल याची कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. पण जेवढं तुम्ही प्रिपेअर कराल तेवढं तुमची सक्सेसचे पर्सेंटेज वाढत जातील. आणि म्हणून आपल्याला स्ट्रेंथ, विकनेस या इंटरनल गोष्टी तर इम्प्रूव्ह करायच्याच आहेत, पण अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट या एक्सटर्नल गोष्टींकडे पण लक्ष द्यायचं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कोणताही प्रॉब्लेम येण्याच्या आधीच त्याचं सोल्युशन शोधण्याचं काम स्वॉट अनालिसिस करतं. आणि जर तुम्ही बघितलं, 2च टाईपचे प्रॉब्लेम येतात लाईफमध्ये. एक तर इंटरनल, तुमचं स्वतःचं माइंडसेट, तुमचं स्वतःचं ऑपरेशन्स, तुमचे स्वतःचे फायनान्सेस, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. किंवा सिच्युएशन बाहेरची, फॉर एक्झाम्पल कोरोनाचा मागे 2 वर्ष आपल्याला इश्यू झाला. सो ही एक्सटर्नल अनकंट्रोलेबल कंडिशन आहे, ती थ्रेट होती, ती त्याच्यासाठी नोबडी कुड प्रिपेअर. ओके, आणि त्याचप्रमाणे अपॉर्च्युनिटीज पण नव्या ओपन होत आहेत. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटने एखादा नवा नियम आणला, से फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटने हेल्मेट कंपल्सरी केलं, तर लगेच हेल्मेटच्या बिझनेसमध्ये असणाऱ्या लोकांसाठी ते एक अपॉर्च्युनिटी तयार होईल. एक्झॅक्टली अशा प्रकारे तुम्हाला बाहेरच्या एक्सटर्नल कंडिशनचा अभ्यास करायला पण हे स्वॉट अनालिसिस भाग पडतं. आणि म्हणून जेवढे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि जेवढ्या अपॉर्च्युनिटी येऊ शकतात त्याचा अभ्यास करणं म्हणजे स्वॉट अनालिसिस करणं. या स्वॉट अनालिसिस मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. स्ट्रेंथ
बरोबर, ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह आहे. ऑपॉर्च्युनिटीज ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह आहेत. विकनेसेस निगेटिव्ह आहेत. कमजोरी आपली जी आहे ती झाकून ठेवायची असते, दुसऱ्याला दिसली नाही पाहिजे. जर दुसऱ्याला ती दिसली तर तो विकनेस होतो आपला. आणि थ्रेट्स ह्या डेफिनेटली निगेटिव्ह आहेत. ओके, सो मित्रांनो, हे आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ स्वॉट अनालिसिस. ओके, पुढे मी वाय यूज स्वॉट आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्वॉट कडे जातो. पण त्यापूर्वी मला एक बेसिक तुम्हाला संकल्पना लक्षात आली का सांगा. जर कळलं असेल तर तुम्ही मला यस टाईप करून सांगा किंवा वन टाईप करून सांगा, किंवा काही प्रश्न असले तर विचारा, कारण हे एकदम बेसिक फंडामेंटल आहे. गुड, थँक्यू. सो आता आपण स्वॉट काय आहे ते समजून घेतलंय. आता आपण स्वॉट का वापरायचं ते बघूया. जसं मी सुरुवातीला सांगितलं, इट इज अ स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग टूल. तुम्हाला भविष्यातलं तुमचं धोरण ठरवायला मदत करतं, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करायला मदत करते. इट गाइड्स डिसिजन मेकिंग. प्रत्येक डिसिजन तुमचं तुम्ही ठरवू शकता त्याच्यामुळे, बिझनेस मधले डिसिजन. म्हणजे स्ट्रॅटेजिक लॉंग टर्म तर ठरवू शकता, पण शॉर्ट टर्म डिसिजन मेकिंग साठी पण तुम्हाला स्वॉट अनालिसिस मदत करतं. आणि त्याच्यानंतर इट इज अ ब्रिज बिटवीन इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर. आता आपण बघितलं ना, स्ट्रेंथ विकनेस इंटरनल आहे, अपॉर्च्युनिटी एक्सटर्नल आहे. से फॉर एक्झाम्पल, तुम्हाला बिझनेस जेव्हा सुरू करायचा असतो तर तेव्हा तुम्ही काय बघता, स्वतःला काय विचारता की मी कशात चांगला आहे किंवा मी कशात चांगली आहे. मग कोणी म्हणेल की नाही, तू यू आर गुड इन सेल्स, कोणी म्हणेल नो यू आर गुड इन कुकिंग, कोणी म्हणेल नो यू आर गुड इन रिसर्च. आणि मग त्याच्यानुसार तुम्ही स्वतःच्या स्ट्रेंथ बघून मग बाहेर त्याच्यानुसार ऑपॉर्च्युनिटी शोधता, बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही मनातल्या मनात काय करत असता, तुम्ही इंटरनल आणि एक्सटर्नलच्या मध्ये पूल बांधत असता. म्हणून जेवढं तुम्ही स्वतःला नीट समजून घ्याल, स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस, या केसमध्ये बिझनेसच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस जेवढं तुम्ही चांगलं समजून घ्याल, तेवढं तुम्हाला बाहेर ऑपॉर्च्युनिटी चांगल्या ओपन होतील. माझ्या केसमध्ये माझी स्ट्रेंथ होती की आय कॅन बी अ गुड टीचर. ओके, आणि माझा विकनेस होता की मी जॉब करत होतो ऑलरेडी, त्याच्यामुळे माझ्याकडे काही वेळ नव्हता. हे बघा, स्ट्रेंथ होती दॅट आय कॅन बी अ गुड टीचर, आय वॉज गुड इन टेक्नॉलॉजी. विकनेस होतं की माझ्याकडे वेळच नाही आहे. मग ह्या दोघांचा जेव्हा मी विचार केला, या स्ट्रेंथ आणि विकनेसचा, आणि त्याच्यानंतर ऑपॉर्च्युनिटी शोधायला गेलो, तर मला काय लक्षात आलं की मला कमी वेळेत करायचा असा बिझनेस शोधायचा. मग मी गुगल तसं त्या दृष्टीने करायला लागलो की कमीत कमी वेळ देऊन किंवा पार्ट टाइम वेळ देऊन काय करता येईल. मग तेव्हा मला कळलं की ऑनलाईन बिझनेसेस असतात. ओके, त्यावेळेला तर मला ऑनलाईन बिझनेस पण नाही समजला, ऑनलाईन ब्लॉग बनवणं एवढंच समजलं. आणि या माझ्या स्ट्रेंथला, जी टीचिंगची स्ट्रेंथ आहे, त्या स्ट्रेंथला मी ब्लॉगिंग मध्ये कन्वर्ट केलं. सो स्ट्रेंथ आणि विकनेस दोघांना ऑपॉर्च्युनिटीशी कनेक्ट केलं की तुमच्या बिझनेसला दिशा मिळते. आणि म्हणून इट इज अ ब्रिज बिटवीन इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर्स. ओके, त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला सांगितलं की आपण बिझनेसच्या पूर्ण प्रोसेसेस बघतोय. बी स्मार्ट मध्ये आपण सुरुवात केली विजन, मिशन, व्हॅल्यूज ठरवण्यापासून. त्याच्यानंतर आपण बिझनेसची आयडिया आयडेंटिफाय केली, त्याच्यानंतर मार्केट रिसर्च केली, त्याच्यानंतर आयडिया फायनल कशी करायची ते बघितलं, आणि मॅनेजमेंट कसं करायचं ते बघितलं, आणि आता आपण स्वॉट अनालिसिस बघतोय, बरोबर. सो हा एक पूर्ण फ्लो आहे. अजून आपला बिझनेस लॉन्च करणं, बिझनेस ग्रो करणं, मार्केटिंग, ऑपरेशन्स, या सगळ्या गोष्टी बाकी आहेत, ज्या दर महिन्याच्या एपिसोड्स मध्ये येत जातील. पण ही जी कंडिशन आहे याला म्हणतात सिच्युएशन अनालिसिस. की एकदा तुम्ही तुमच्या बिझनेसचं स्वरूप ठरवलं की त्याच्यानंतर तुम्हाला सिच्युएशनचा अंदाज घ्यायला लागतो, आणि त्याचा एक पार्ट, सिच्युएशन अनालिसिसचा एक पार्ट म्हणजे स्वॉट अनालिसिस आहे. आणि तो का करायचा, त्याचे आपल्याला भरपूर फायदे आहेत. पण आपल्याला त्या नुसता अनालिसिस करून थांबायचं नाहीये ना, आपल्याला पुढे त्याचं स्ट्रॅटेजीमध्ये रूपांतर करायचंय. म्हणजेच काय करायचंय, ज्या आपल्या स्ट्रेंथ्स आहेत त्यावर कॅपिटलाइज करायचं. जे मी चांगलं करतोय ते मी दुपटीने काहीतरी कसं वाढवू शकू माझा बिझनेस किंवा प्रॉफिट, जे मी ऑलरेडी करतोय चांगलं. ओके, त्याच्या अदर वे राऊंड, जो माझा विकनेस आहे तो एकतर मी लपवू कसा किंवा तो विकनेस दूर कसा करू, बरोबर. सो तो एक मला अभ्यास करायचा आहे. तिसरा आहे की
प्रिपेअर टू ग्रॅब ऑपॉर्च्युनिटीज. आपण असे झापडं लावल्यासारखे जर बिझनेस करत राहिलो तर आजूबाजूला येणाऱ्या संधींकडे आपलं लक्ष जाणार नाही. आणि म्हणून जर तुम्ही हा सिच्युएशन अनालिसिस म्हणजे स्वॉट अनालिसिस केलात तर तुम्हाला नव्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत त्यातलं मी काय करू शकतो त्याचा एक तुम्हाला चांगल्या प्रकारे दिशा मिळेल. आणि शेवटचं म्हणजे ओव्हरकम प्रोटेक्ट फ्रॉम थ्रेट्स. सतत बिझनेसला थ्रेट असते, रोज असते, रोज नवी असते. ओके, आज काय कोरोना आहे, उद्या काय टॅक्सचे लॉज बदलले, परवा काय जीएसटी आला, तेव्हा काय पॅकिंग मटेरियलची कॉस्ट वाढली, नंतर काय लेबर कॉस्ट चेंज झाली, लेबरचे रूल चेंज झाले, सप्लायर चेंज झाला, कस्टमरकडे कॉम्पिटिटर जाऊन बसला, नवीन काहीतरी अमेरिकेत काहीतरी इन्व्हेंट झालं त्याचा तुमच्या भारताच्या मार्केटवर परिणाम पडला, चायनामध्ये काहीतरी बंद झालं तुमचं मार्केट डाऊन झालं. सो थ्रेट बघा कंटिन्युअस रोज असतात, सतत असतात. ओके, आणि या सतत थ्रेडचा सतत विचार करत राहायला लागतं. बिझनेसमनला शांत बसून चालत नाही, त्याला त्याच्या स्ट्रेंथ वाढवावे लागतात, त्याला त्याचे विकनेसेस लपवावे आणि कमी करावे लागतात, त्याला नव्या ऑपॉर्च्युनिटी सतत शोधावं लागतं, आणि त्याला कोणत्याही थ्रेट आली तर त्याच्यासाठी मी काय उत्तर देऊ त्याचं उत्तर तयार ठेवावं लागतं. आणि हे खरं बिझनेसमनचं काम आहे. आणि स्वॉट अनालिसिस हे काम करायला आपल्याला मदत करतो. ओके, सो मित्रांनो, आय होप यू अंडरस्टूड वाय यूज स्वॉट अनालिसिस. आता ह्या स्वॉटचे ऑब्जेक्टिव्ह बघूया. सोपे आहेत ते. एक तर आपल्याला ग्रोथ प्लॅनिंग करायची असेल, तुमचं बिझनेसची समजा वाढ करायची असेल तुम्हाला, तर स्वॉट अनालिसिसचा अभ्यास करा. फंक्शनल प्लॅनिंग करण्यासाठी स्वॉट अनालिसिस लागेल. फंक्शनल प्लॅनिंग म्हणजे काय की तुमचे से फॉर एक्झाम्पल आता सेल्स टीम तुम्हाला वाढवायची आहे, आता मला मार्केटिंग टीम वाढवावं लागेल, आता मला मार्केटिंगचं बजेट वाढवावं लागेल, किंवा मला नव्या मशिनरीज घ्यायला लागतील, नवे प्लांट्स घ्यायला लागतील. सो हे वेगवेगळे टाईपच्या फंक्शनल्स मध्ये प्लॅनिंग प्लस रिसोर्सेस मध्ये प्लॅनिंग, की नवी फॅक्टरी सुरू करायची का, मॅन पॉवर वाढवायचे का, रॉ मटेरियल चेंज करायचं का, रॉ मटेरियल नवं आणायचंय का, आहे ते रॉ मटेरियल बदलायचंय का, इन्व्हेंटरी कमी करायचे का. सो हे सगळं पण तुम्हाला स्वॉट अनालिसिस मधून दिशा मिळेल. मी नाही सांगत आहे की स्वॉट अनालिसिस तुम्हाला उत्तर देईल, कारण खूप सारे अनालिसिस आहेत, त्याच्यापैकी एक स्वॉट अनालिसिस आहे. आणि त्यानंतर ट्रॅकिंग मार्केट एन्व्हायरमेंट, की मार्केटची दिशा काय आहे, कशी बदलते, कॉम्पिटिटर काय नावं करतायत, याचा पण एक आपल्याला अभ्यास करावा लागतो. सो हे सगळे स्वॉटचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. बिझनेस वाढवणं, प्लॅनिंग करणं आणि मार्केटचा कॉम्पिटिशनचा अभ्यास करत राहणं. दिस इज बेसिक सिनॉप्सिस फॉर यू की व्हॉट इज स्वॉट अनालिसिस, तो आपल्याला काय करायला मदत करणार आहे. ओके, आत्ता खरं आपला पॉईंट नंबर 1 कम्प्लीट झालाय. जर तुम्हाला काही प्रश्न असले तर मला आता विचारा, किंवा पुन्हा एकदा 1 टाईप करा जर कळला असेल पॉईंट तर. मग आपण थेट जाऊया स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय, त्याचा डीप मध्ये अभ्यास करण्यासाठी. आणि गिव्ह मी अ क्विक फीडबॅक ऑल्सो, की मी जे सांगतोय ते तुम्हाला रिलेव्हंट वाटते का, पटतंय का, शब्द भाषा बरोबर वाटते का, उगाच कुठून तरी चुकीच्या सेशन मध्ये येऊन बसलो असं तर वाटत नाहीये ना तुम्हाला, कारण तुमचा फीडबॅक आत्ता आला तर तुम्हाला पुढे सेशन मध्ये उपयोगी ठरेल. हा बेसिक थोडासा थिअरीचा भाग होता, त्याच्यामुळे जास्त तिथे वेळ नाही घालवणार आहे, प्रॅक्टिकलवर आपण जास्त वेळ घालूया. सो आता तुम्हाला स्वॉट अनालिसिस का करायचा, किती फ्रिक्वेन्सीने करायचं, ओके, हे तुम्हाला कळलंय. पण करायचा शेवटी तो तुम्हाला प्रत्येकाला आपापल्या बिझनेससाठी आहे. मी काय तुमच्या प्रत्येकाच्या बिझनेस अनालिसिस करून देणार नाहीये. सो तुम्हाला तो जेव्हा अनालिसिस करायचा आहे तेव्हा आयडियली तुम्ही आणि तुमच्या टीमने एकत्र बसून ब्रेन स्टॉर्मिंग करणं गरजेचं आहे. हे निबंध लिहिल्यासारखं नाहीये की तुम्ही पेपर घेतला आणि अनालिसिस लिहून काढला. त्याच्यामागे थोडा रिसर्च लागतो, डेटा लागतो, वेगवेगळी मतं लागतात. ते एकाने करण्याची गोष्ट नाही आहे. तुमची जी टीम असेल त्यांच्याबरोबर शांतपणे बसून नीट विचार मांडून मग त्याचं तुम्ही अनालिसिस करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो जसं आपण सुरुवातीला बघितलं 4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट. आपण स्ट्रेंथ पासून सुरुवात करूया. स्ट्रेंथ म्हणजे नेमकं काय आणि त्या कशा शोधायच्या. मी तुम्हाला काही टिपिकल प्रश्न देणार आहे, जे प्रश्नांची उत्तर तुम्ही दिलीत तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या स्ट्रेंथ लगेच मिळायला सुरुवात होईल. ओके, सो पहिल्यांदा समजून घेऊया स्ट्रेंथ काय. सो स्ट्रेंथ्स म्हणजे बेसिकली पॉझिटिव्ह आहेत, ऑब्व्हियसली त्या आपल्या बिझनेससाठी महत्वाच्या आहेत. स्ट्रेंथ्स फेवरेबल आहेत, आपल्याला फायदा करून देणार आहेत, इंटरनल आहेत,
आणि कंट्रोलेबल आहे, त्याच्यावर मी कंट्रोल करू शकतो. या स्ट्रेंथ्स असतात. तुमची कंपनी कुठल्या गोष्टी चांगल्या प्रकारे करते, काहीतरी गोष्टी असतील ज्या तुम्ही चांगल्या करताय, तुमची बिझनेस, तुमची कंपनी, तुमची ऑर्गनायझेशन चांगल्या प्रकारे करते, त्या कोणत्या आहेत त्या आपल्याला लिस्ट करायच्या आहेत स्ट्रेंथच्या अंडर. ह्या स्ट्रेंथ म्हणजे तुमचा कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज आहे. तुमच्या कॉम्पिटिशन पेक्षा काय वेगळं, काय चांगलं, काय वेगात तुम्ही करताय. फास्टर, चीपर, बेटर. ओके. सो तुम्ही तुमच्या कॉम्पिटिशन पेक्षा काय सगळ्यात फास्ट करून दाखवता, तुम्ही तुमच्या कॉम्पिटिशन पेक्षा काय सगळ्यात कमी खर्चात करून दाखवता, किंवा तुम्ही तुमच्या कॉम्पिटिशन पेक्षा कोणत्या गोष्टी चांगल्या प्रतीच्या, क्वालिटीच्या करता. ओके. फास्टर, बेटर, चीपर, हे लक्षात ठेवा. या टँजिबल पण असू शकतात, इनटँजिबल पण असू शकतात. टँजिबल म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्याला दिसतात, आपण बघू शकतो, त्यांना स्पर्श करू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही म्हटलं माझ्याकडे भरपूर कॅश आहे अकाउंटमध्ये पडून, सो ही तुमची स्ट्रेंथ आहे. एका बिझनेसकडे भरपूर कॅश असणं ही त्यांची स्ट्रेंथ आहे. ही टँजिबल आहे, तुम्ही बघू शकता, अकाउंटमध्ये पैसे तुमचे चेक करू शकता. पण तुम्ही म्हटलात की माझं नाव चांगलं आहे मार्केटमध्ये, तर ते तुम्ही मोजू नाही शकत, हात लावून बघू शकत नाही, स्पर्श करून बघू शकत नाही, पण तरी सुद्धा ती तुमची स्ट्रेंथ असू शकते. ती इनटँजिबल आहे, ज्याला तुम्ही मूर्त स्वरूपात नाही बघू शकत ते. ओके. सो टँजिबल पण स्ट्रेंथ असते. उदाहरणार्थ से अमूल. ओके. अमूल हा ब्रँड आहे, त्याचं जे अमूल हे जे चिन्ह आहे ते ते इनटँजिबल आहे. ओके. त्याची किंमत कोणी लावू शकणार नाही, पण ती खरी ताकद आहे ना त्यांच्या ब्रँडची. कारण तुम्ही कुठेही ते अमूल लिहिलेलं बघितलं. आता बघा सध्या शिवसेनेच्या लोगोवरून भांडण चालू आहे. दॅट लोगो इज अन इनटँजिबल असेट, त्याची कोणी किंमत लावू शकणार नाही. ओके. तो किंवा नाव वापरणं, त्याचं लोगो वापरणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्यांची ताकद आहे. म्हणजे तुम्ही लोगो तर बघू शकता, पण त्या लोगोची बाजारातली किंमत नाही ठरवता येत, ते इनटँजिबल आहे. ओके. सो स्ट्रेंथ्स अशा आहेत. सो आता तुम्ही थोडासा विचार करा, 1 मिनिट देतो मी तुम्हाला, आणि तुमच्या बिझनेसच्या स्ट्रेंथ्स काय काय असू शकतील, टँजिबल आणि इनटँजिबल दोन्ही. हे तुम्ही एक स्वतःच्या समोर पेपरवर लिहा. इथे कमेंटमध्ये नाही लिहिलं तरी चालेल, पण मी तुम्हाला एक वेळ देतो, थोडासा अर्धा 1 मिनिटाचा. क्विकली करा. ओके फ्रेंड्स, सो आता आपण आपल्या स्ट्रेंथ्स बघितल्या. तर मी तुम्हाला आता ऍक्च्युअली प्रश्न सांगणार आहे. जे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले तर तुम्हाला स्ट्रेंथची उत्तरं मिळतील. त्याच्यासाठी आपण पुन्हा आपल्या एक्सेल शीटमध्ये जाऊया. सो या एक्सेल शीटमध्ये मी, गुगल शीटमध्ये मी सगळे इथे दिलेले आहेत. स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज, थ्रेट, सगळ्यांचे तुम्हाला मी इथे प्रश्न दिलेले आहेत. सो या स्ट्रेंथ मध्ये मी गेलो, याचं जरा फॉन्ट साईज वाढवतो म्हणजे तुम्हाला दिसतील. ओके. सो हे बघा, जर तुम्हाला स्ट्रेंथ स्वतःच्या बिझनेसचे ओळखायचे असतील तर हे काही टिपिकल प्रश्न आहेत जे तुम्हाला उत्तर देण्यात मदत करतील. मेनी प्रॉडक्ट्स आहेत, माझ्याकडे खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत जे कॉम्पिटिटरकडे एवढे नाही आहेत, माझ्याकडे पूर्ण रेंज आहे. ओके. ब्रँड मार्केट कव्हरेज, की माझा ब्रँड जो आहे तो मार्केटमध्ये बऱ्यापैकी डीप पोहोचलेला आहे, लोकांना माहिती आहे. म्हणजे फार फेमस ब्रँड नसला तर तुमच्या इंडस्ट्रीतल्या लोकांना माहिती आहे, मार्केट कव्हरेज झालेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिटन्सी, माझ्याकडे अशा काही मशीन्स आहेत ज्या इतर कॉम्पिटिशनकडे नाही आहेत, ज्या मला वेगळ्या क्वालिटीचं किंवा वेगळ्या ॲक्युरेसीचं किंवा वेगळ्या एफिशियन्सीचं माल प्रोड्यूस करायला मदत करतात. गुड मार्केटिंग स्किल्स, माझी मार्केटिंग टीम जबरदस्त आहे. सॉलिड डिस्ट्रीब्युशन, मला माझे डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स जुने खेळाडू आहेत आणि त्यांनी चांगला माल विकत घेतात आणि त्यांचं पण डिस्ट्रीब्युशन चांगलं आहे. सो तुमचं बिझनेसचं डिस्ट्रीब्युशन, फॉर एक्झाम्पल पार्लेजी बिझनेस जर तुम्ही बघितलात ब्रिटानियाचा, पार्लेजी इज ऑल अबाउट डिस्ट्रीब्युशन. तो एक छोटा 5 रुपयाचा 10 रुपयाचा पाकिट तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये कधीही स्टॉकआउट दिसत नाही. ही त्यांची खरी ताकद आहे. ते कधीही कुठेही, अगदी रिमोट गावातल्या इथे गेलात तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला पार्लेजी मिळणार. सो पार्लेजीची सुपर स्ट्रेंथ काय आहे, त्यांचं डिस्ट्रीब्युशन. इव्हन अमूलचं मी मगाशी उदाहरण सांगितलं, अमूलची सुपर स्ट्रेंथ काय, त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट, काही कंपन्या आहेत की ज्यांचं रिसर्च चांगलं आहे, डेव्हलपमेंटसाठी, रिसर्चसाठी त्यांच्याकडे चांगले माणसं, चांगल्या मशिनरी, चांगलं बजेट आहे, ते नवं काहीतरी शोधतात. ओके. सो एनी एक्झाम्पल तुम्हाला आठवतं की ज्या कंपनीचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप चांगलं आहे? एनी एक्झाम्पल?
व्हेरी गुड, चांगले आन्सर्स आलेत. टाटा, लुपिन, ऍपल. ओके, टाटा इज नॉट रिअली नोन फॉर इनोव्हेशन, पण आता जर तुम्ही गेल्या 4-5 वर्षांमध्ये बघितलं की टाटा इज ऑल्सो फोकसिंग लॉट ऑफ थिंग्स ऑन इनोव्हेशन. फार्मा, कॉस्मेटिक्स, परफेक्ट. दे आर रिलाइंग ऑन इनोव्हेशन, R&D. ओके, त्याच्यानंतर मार्केट लिडरशिप. कदाचित तुमचा ब्रँड आहे जो मार्केटमध्ये ऑलरेडी नंबर 1 आहे, सो ती तुमची स्ट्रेंथ आहे. आता जसं तुम्ही ऍपलचं एक्झाम्पल घेतलं, तो ऑलरेडी मार्केट लिडरशिप एन्जॉय करतोय. ओके, तसं तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुमचा बिझनेस आहे का? देन इन्फॉर्मेशन सिस्टम्स. काही कंपन्या ज्यांच्या सिस्टम्स, स्पेशली IT सिस्टम्स एवढ्या जबरदस्त पॉवरफुल आहेत की त्यांची एफिशियन्सी मॅचच नाही करतायत दुसऱ्याला. एनी एक्झाम्पल यू नो? सॅप तर एनिवे इन्फॉर्मेशनच प्रॉडक्ट आहे त्यांचं, मी ते नाही विचारत आहे. मी विचारतो अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या इन्फॉर्मेशन सिस्टम भारी वापरतात आणि त्याच्यामुळे ग्रोथ केलेली आहे. माझं फेवरेट एक्झाम्पल मी नेहमी देतो, थायरोकेअरचं जे एक्झाम्पल मी नेहमी देतो, तो थायरोकेअर इज बेसिकली अन इन्फॉर्मेशन कंपनी. ओके, कारण सगळीकडून ते सॅम्पल्स आणायचे, त्या सॅम्पल्सचे रिपोर्ट जे आहे ते लगेच जनरेट करून सेम डे पाठवून द्यायचे. हे सगळं जे आहे ना ते चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर, चांगल्या IT इन्फ्रास्ट्रक्चरमुळे ते त्यांना शक्य होत आहे. IRCTC सगळ्यांना माहिती आहे. ओके, IRCTC कंपनी सगळ्यांना माहिती आहे, इंडियन रेल्वेची. त्यांची स्ट्रेंथ काय आहे माहिती आहे? त्यांची स्ट्रेंथ आहे त्यांची इन्फॉर्मेशन सिस्टम. कारण इट इज द बिझिएस्ट साईट इन द वर्ल्ड. जगातली सगळ्यात बिझी असणारी साईट आणि पेमेंट साईट, म्हणजे जिथे सतत दर सेकंदाला हजारो पेमेंट होतात, अमेझॉन पेक्षा जास्त बिझी असणारी साईट ती आहे, ती म्हणजे IRCTC. ओके, सो त्यांची स्ट्रेंथ जी आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला वाटतं IRCTC स्ट्रेंथ, कदाचित त्यांचं नेटवर्क, त्यांचे ट्रेन्स ते तर आहेतच, पण त्यांची खरी हिडन स्ट्रेंथ कुठली आहे? त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर, IT इन्फ्रास्ट्रक्चर. ओके, काही कंपन्यांमध्ये ह्युमन रिसोर्स इन्फ्रा खूप महत्वाची असते. ओके, मला आता एक्झाम्पल आठवत नाही आहे, भाऊ आठवलं तर मी सांगेन. पण काही कंपन्यांमध्ये त्यांची माणसं जी आहेत तीच त्यांची खरी ताकद असते. एखाद्या कंपनीमध्ये खूप चांगले रिसर्च सायंटिस्ट असेल, फॉर एक्झाम्पल कॉलेज एखादं घ्या तुम्ही, कॉलेज किंवा तुम्ही स्कूल किंवा क्लासेस रन करत असाल, तर तुमचे जे टीचर आहेत ना ते ऍक्च्युली तुमच्या बिझनेसची क्वालिटी ठरवतात, तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे. याचा अर्थ तुमची ह्युमन रिसोर्स ही तुमची स्ट्रेंथ आहे. ओके, देन ब्रँड नेम, रेप्युटेशन आपण बोललेलो ऑलरेडी. कॉस्ट ऍडव्हान्टेज. काही कंपन्यांकडे कॉस्ट ऍडव्हान्टेज असतो. मे बी त्यांच्याकडे एखादा फॉर्म्युला असेल की त्याच्यामुळे कॉस्ट कमी करता येईल, त्यांना रॉ मटेरियल स्वस्तात मिळत असेल. सो कॉस्ट ऍडव्हान्टेज काही कंपन्यांकडे असतो. फॉर एक्झाम्पल बिग बाजार, वॉलमार्ट, दे ऑलवेज टॉक अबाउट लो कॉस्ट, आणि स्केलमध्ये विकत घेतात, सो लो कॉस्ट ऍडव्हान्टेज त्यांना मिळतो. रॉ मटेरियल ऍडव्हान्टेज, की एखादा शेतकरी आहे जो ऑलरेडी शेतीतून आलेलं उत्पन्न आहे त्यालाच प्रोसेसिंग पण करतोय. ओके, म्हणजेच काय, रॉ मटेरियलवर त्याचा पूर्ण कंट्रोल आहे, रॉ मटेरियलच्या प्राइसेस त्याच्या हातात आहे. म्हणून त्याचा पॅकेजिंग, फूड पॅकेजिंग बिझनेसला रॉ मटेरियल ऍडव्हान्टेज मिळालेला आहे. ओके, एलॉन मस्कची जी टेस्ला कंपनी आहे, बॅटरीजची मी बोलतोय. ओके, तो टेस्ला कंपनीचा बॅटरीचा पण एक गिगा फॅक्टरी म्हणून त्याचा एक मोठा प्लांट आहे, जी जगातली सगळ्यात मोठी बॅटरी बनवणारी फॅक्टरी आहे. त्या बॅटरीसाठी जे मटेरियल लागतं स्पेसिफिक, मी त्या मटेरियलचं नाव मला माहिती नाहीये, पण ते आय थिंक क्युबा किंवा इतर तत्सम कुठल्या तरी कंट्रीमध्ये मिळतं, आणि त्या पूर्ण खाणींवर याचा कंट्रोल आहे, एलॉन मस्कचा कंट्रोल आहे. सो रॉ मटेरियल जो आहे त्याच्यावर पूर्ण कंट्रोल त्याचा आहे, आणि तो त्याला ऍडव्हान्टेज मिळालेला आहे. मॅनेजमेंट स्किल्स. मे बी तुमच्या कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशन मध्ये चांगले मॅनेजर्स आहेत जे कमी प्रोसेसमध्ये चांगल्या प्रकारे मॅनेज करतायत बिझनेस, चांगल्या प्रकारे रन करतायत बिझनेस. तुम्ही खूप असे स्टार्टअप्स किंवा खूप असे छोटे कंपन्या बघितले असतील जिथे 1-2 माणसं आहेत जी तुफान भारी आहेत, मॅनेजमेंटमध्ये खतरनाक आहे, आणि ते एकटेच सगळं मॅनेज करून टाकतात फुल शो. ओके, सो त्यांची स्ट्रेंथ काय आहे? त्यांची मॅनेजमेंट स्किल्स. ती रिप्लेस होत नाही, ती एवढी सोपी नाहीये बाजारात मिळणं. त्याच्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट, जसं मी म्हटलं की कदाचित तुमच्याकडे चांगला कॅश फ्लो असेल, तुमच्याकडचे पैसे तुम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करत असाल, तुमचं वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट चांगलं असेल, सो तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट जर चांगलं असेल तर ती एक सुपर स्ट्रेंथ आहे. ओके,
प्रूव्हन कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, तुमची एखादी स्ट्रॅटेजी जी तुम्ही वापरली आणि ती चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये ऍक्सेप्ट झालेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सतत कंटिन्युअस बिझनेस मिळतो आहे. से फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादी चांगली स्ट्रॅटेजी वापरली, ती वापरून 10-12 चांगले कस्टमर आणून ठेवले, असे कस्टमर जे हमखास तुमचेच आहेत, असे कस्टमर जे हमखास दर महिन्याला बिझनेस देणारच आहेत. इट्स लाईक नोकरी सारखं, पगार दर महिन्याला येतो ना, अगदी तसं असे 10 कस्टमर तुम्ही शोधून ठेवलेत. जर तुम्हाला असे कस्टमर असतील तर तुम्हाला 11वा-12वा कस्टमर साठी इनोव्हेशन करायला वेळ मिळेल, बरोबर की नाही? म्हणजेच काय, तुमचे जे प्रूव्हन कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आहे, जे तुम्ही मोठे कस्टमर ऑलरेडी निवडून ठेवलेले आहेत, ब्रेड अँड बटर कस्टमर, ते तुम्हाला उसंत देतात, ते तुम्हाला पैसा देतात की तुम्ही नवं काहीतरी करावं, इनोव्हेशन काहीतरी करावं. ओके, सो दॅट इज प्रूव्हन कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी. त्याच्यानंतर पुढची आहे कंट्रोल सिस्टम. ओके, कंट्रोल सिस्टम म्हणजे मॅनेजमेंट कंट्रोल्स. मी म्हणतोय की बऱ्याच वेळेला ना बिझनेसेसची ग्रोथ खूप होते, चांगली होते, फास्ट होते, आणि तोच खरा त्यांचा प्रॉब्लेम होतो की ती ग्रोथ मॅनेज होत नाही. ओके, ग्रोथ मॅनेज करणं इट्स ऑल्सो अ स्किल, आणि यू विल बी सरप्राईज, यू विल बी रिअली सरप्राईज. तुम्हाला वाटत असेल की मोठ्या कंपन्या बंद होतात, त्या बिझनेस मिळत नाही म्हणून बंद होतात, पण ज्या मोठ्या म्हणजे साधारण 50 करोडपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्या कंपन्या मी बोलतोय, 50 ते 500 करोडच्या टर्नओव्हरच्या, त्यांच्यामध्ये बंद पडण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की त्यांना ग्रोथ मॅनेज करता येत नाही. ओके, सो त्याच्यासाठी चांगले रेग्युलर कंट्रोल्स लावणं की तुम्ही कशा प्रकारे बिझनेस ग्रो करताय, सगळ्या गोष्टी एकत्र ग्रो झाल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही प्रोडक्शन मस्तपैकी ग्रो केलं, पण तुमचं पुढचा चॅनल जो आहे तो छोटासा आहे, की तेवढे डीलर्सच नाही तुमच्याकडे, तर ते प्रोडक्शन पडून राहणार म्हणजे तिकडे स्टोरेज कॉस्ट आली, मटेरियल कॉस्ट आली, वर्किंग कॅपिटल लॉस झाला, कॅश फ्लो ब्लॉक झाला, आणि देन यू आर डेड. ओके, सो हा पूर्ण फ्लो मॅनेज करणं बिझनेसचा, त्याच्यासाठी वेगळे कंट्रोल्स लावावे लागतात की काय केलं पाहिजे, किती केलं पाहिजे, कुणी केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, या सगळ्याचं कंट्रोल असणं, दॅट इज कॉल्ड एज कंट्रोल सिस्टम्स. सो मला सांगा, आता याच्यापैकी तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ शोधता येतील का? हे सगळे प्रश्न जेव्हा तुम्ही बघताय, 16 प्रश्न मी दिलेत, 16 प्रश्नांवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की माझ्या खरंच कोणत्या स्ट्रेंथ आहे त्याच्यापैकी. ओके, गिव्ह मी क्विक रिप्लाय, यस ऑर नो मध्ये द्या. आता तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या स्ट्रेंथ शोधता येतील? क्विकली टाइप करा. वेटिंग फॉर युअर आन्सर्स. शोधता येतील तर यस लिहा, कॉन्फिडेंटली यस लिहा, नसेल येत तर नो लिहा. सो आता तुम्हाला काय करायचंय, तुमच्याकडे पेपरवर तो आपला एक स्क्वेअर बनवून घ्या, 2x2 मॅट्रिक्स. ठीक आहे, हा जो आपण सुरुवातीला बघितला होता 2x2 असा मॅट्रिक्स बनवून घ्या, आणि या ज्या स्ट्रेंथ आहेत त्या स्ट्रेंथ नंतर तुम्ही तिकडे लिहा. 8-10 स्ट्रेंथ तुमच्या जेवढ्या येतील तेवढ्या लिहा, पण एक साधारण 7-8 तरी स्ट्रेंथ तुमच्या तिकडे लिहून टाका. ओके, इट्स अ पॉझिटिव्ह थिंग टू हॅव. त्याच्यानंतर आपण जाऊया आपल्या पुढच्या पॉइंटकडे, दॅट इज वीकनेस. वीकनेसेस आर निगेटिव्ह. एखादी गोष्ट मला येत नाहीये, त्याच्यामध्ये मी वीक आहे, ही निगेटिव्ह गोष्ट आहे बिझनेससाठी. ओके, आणि ती तरी सुद्धा इंटरनल आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या वीकनेसवर काम करून त्या इम्प्रूव्ह करू शकता. त्या कंट्रोल लेवल आहे, तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत. आता मगाशी आपण स्ट्रेंथचा जेव्हा अभ्यास केला तर मला लक्षात आलं असेल की ह्या एवढ्या सगळ्या स्ट्रेंथ आहेत, पण माझ्याकडे सगळ्या नाही आहेत, बरोबर की नाही? मग ज्या उरल्या त्या काय आहेत, त्या तुमच्या वीकनेसेस आहेत. सो स्ट्रेंथ आणि विकनेसेस जर तुम्ही बघितले ना, तर ते एकमेकाचा काय म्हणतात, मिरर इमेज आहेत. जर ती स्ट्रेंथ तुमच्याकडे नसेल आणि तुमच्या कॉम्पिटिटरकडे आहे, याचा अर्थ ती तुमची विकनेस आहे. सो विकनेसेस शोधणं तेवढं कठीण आहे. एकदा तुम्ही स्ट्रेंथ शोधले, 16 प्रश्नांची उत्तर आली का विकनेसेस तुम्हाला आपोआप मिळायला लागतील. त्याचे पण मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देणार आहे, डोंट वरी, पण त्या मिरर इमेज आहेत. इन शॉर्ट, थिंग्स विच अ कंपनी कॅन नॉट डू वेल, अ कंपनी कॅनॉट डू वेल, थिंग्स युअर कॉम्पिटिटर डज वेल, थिंग्स ज्या तुमच्या कॉम्पिटिशनला चांगल्या करता येतात पण तुम्हाला करता येत नाही. ओके, आणि बाय डीएनए म्हणतोय, बाय डीएनए म्हणजे
तुम्हाला सगळ्यांना डेक्कन एअर माहिती आहे, गोपीनाथ यांची सिम्प्लिफ्लाय वाली लो कॉस्ट एअरलाईन, भारतातली पहिली लो कॉस्ट एअरलाईन होती, बरोबर. आणि एअरलाईन इज अ काइंड ऑफ बिझनेस जो लो कॉस्ट मध्ये चालवला जातो, तरच तो सक्सेसफुल होतो. जगामध्ये कुठेही हाय प्राइस असलेला किंवा हाय कॉस्ट असलेला एअरलाईन बिझनेस सक्सेसफुल नाहीये. ओके, तो बिझनेस विजय माल्याच्या किंगफिशरने हे केला, मर्ज केला त्याच्याबरोबर. आता विजय माल्याची जी कंपनी आहे त्यांना कधी आयुष्यात लो कॉस्ट काही करायचं माहिती नाहीये. ओके, त्यांचं विकनेस आहे तो. आणि एअर डेक्कनचा विकनेस स्ट्रेंथ आहे की त्यांना लो कॉस्ट करायची माहिती आहे. सो त्यांनी आयडियली जर एकत्र नीट काम केलं असतं आणि विजय मल्ल्याच्या कंपनीने म्हणजे त्यातल्या मॅनेजमेंटने लो कॉस्ट ऑपरेशनवर फोकस केला असता, एअर डेक्कन कडून शिकून घेतलं असतं, तर आज त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती की बिझनेसच बंद होऊन गेला. ओके, सो त्यांनी फक्त त्याच्या असेट्स घेतल्या, लायसन्सेस घेतले आणि त्याला बाय बाय करून टाकलं. सो त्याची खरी स्ट्रेंथ जी होती लो कॉस्ट ऑपरेशन रन करायची, ती काय विजय मल्ल्याने त्याच्याकडून घेतलीच नाही. सो बेसिकली काय आहे की ह्या विकनेसेस समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचा विकनेस माहिती पडला तरच तुम्ही इम्प्रूव्ह करणार ना. आणि बरेच जण विकनेस कडे कानाडोळा करतात, दुर्लक्ष करतात आणि फक्त स्ट्रेंथवर फोकस करतात. पण अशी एखादी विकनेस असते जी पूर्ण ठप्प करू शकते बिझनेस. ओके, सो चला आता आपण तुमच्या बिझनेसच्या विकनेसेस साठी आपण काय स्वतःला प्रश्न विचारू शकतो ते बघूया. ओके, सो आता मी इथे विकनेस सेक्शन मध्ये आहे आणि इथे आपण बघतोय की ऑब्सोलीट प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे माझ्याकडे प्रोडक्ट्स तर आहेत पण आता त्याचं डिमांड नाहीये मार्केटमध्ये, संपत आलंय त्याचं लाईफ. ओके, ऑब्सोलीट प्रोडक्ट्स किंवा एजिंग प्रोडक्ट्स. आता ते प्रोडक्ट्सची लाईन म्हातारी व्हायला आली आहे. से फॉर एक्झाम्पल मी एक कोर्स बनवला होता 3 वर्षांपूर्वी, व्हॉट्सॲप मार्केटिंगचा. इट वॉज अ हॉट केक प्रोडक्ट. खूप चांगलं विकलं जात होतं. लॉकडाऊन मध्ये पण मी प्रचंड चांगला त्याचा सेल केला. आणि आता जर त्याचा सेल ऑलमोस्ट कमी झालाय, ऑलमोस्ट बंद झालाय. इनफॅक्ट मी आय थिंक माझ्या साईटवरून काढलंय पण त्या कोर्सला, बिकॉज ओल्ड झाला. कारण तो कोर्स बनवून 3 वर्ष झाली. 3 वर्षात व्हॉट्सअपमध्ये खूप फरक बदल झाले, नवे सॉफ्टवेअर्स काय काय आले आणि आता मला तो कोर्स आता तो ऑब्सोलीट झालेला आहे, तर त्याचा धंदा डीप झाला. सो माझा विकनेस काय की मी त्या कोर्सला अपडेटेड नाही ठेवू शकलो. सो आय अंडरस्टूड की हा मला विकनेस मला माहिती आहे. हा प्रश्न जेव्हा मी बघितला तेव्हा मला माझा विकनेस लक्षात आला आणि मग मी आता त्याच्यावर काम करणार की जेव्हा मी नवा व्हॉट्सअपचा कोर्स बनवेल, इट विल हॅव मोर फीचर्स, नव्या गोष्टी त्याच्यात असतील आणि मग तो एक अपॉर्च्युनिटी बनेल मला, एक चांगलं प्रॉडक्ट तयार झालेला असेल. सो जेव्हा तुम्ही विकनेसचा अभ्यास करता तेव्हा अपॉर्च्युनिटी त्याच्याबरोबर लिंक होते. मी मगाशी सांगितलं ना, इंटरनलला एक्सटर्नल बरोबर लिंक करता येतं स्वॉट अनालिसिस मध्ये. सो तुम्ही शोधा तुमचे प्रॉडक्ट ऑब्सोलीट आहेत का, एजिंग आहेत का, खूप जुने आहेत का, तुम्ही त्याच्यात काहीच बदल नाही केलं का, किंवा आता त्याची डिमांड संपली आहे का. ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आपण तेच 10 वर्षापूर्वी मिळालेले यश आता पण मिळेल या प्रयत्नात राहतो, तसं होत नाही. ओके, देन रायझिंग कॉस्ट. कुठल्या तुमच्या प्रॉडक्टच्या प्राइसेस, कॉस्ट, तुमच्या कॉस्ट वाढतायत. मग त्या कॉस्ट मटेरियलच्या असतील, डिझाईनच्या असतील, मटेरियलच्या असतील, प्रोसेसच्या असतील, लेबरच्या असतील, कुठल्याही टाईपच्या कॉस्ट. पण ट्रेंड बघा, कुठल्या कॉस्ट वाढतायत. ओके, देन डिक्लाइन इन इनोव्हेशन, की जसं मी पहिला पॉईंट आहे तसंच आहे की नवं काही येतच नाहीये माझ्याकडून, माझ्या कंपनीकडून, माझ्या बिझनेसकडून. कस्टमरला नवं अपेक्षित आहे. जर तुम्ही बघितलं कोलगेटचे ऍड मी लहान असल्यापासून बघतोय, बरोबर, म्हणजे जवळजवळ मी मागचे 25-30 वर्ष बघतोय. त्यात 25-30 वर्षात प्रत्येक ऍड मध्ये नया कोलगेट असं म्हटलेलं असतं आणि प्रत्येक ऍड मध्ये नवं काहीतरी त्यांनी कोलगेटमध्ये टाकलेलं असतं. ओके, कधी चारकोल टाकतात, कधी नमक टाकतात, कधी लिंबू टाकतात, काय नाही काय टाकतच राहतात. सो दॅट इज नथिंग बट कीपिंग युअर प्रोडक्ट्स अपडेटेड. ओके, नवं काहीतरी मार्केटला देत राहणं गरजेचं आहे. देन बेसिकली ही मास्टर माइंड सिरीज काय,
मास्टर माइंड सिरीज जी मी बनवली ती माझा प्रयत्न आहे नवं मार्केटला देत राहण्याची. मी दर महिन्याला 6 विषय घेऊन येतो जे मी परत रिपीट करत नाही. ओके, सो दॅट मेक्स माय प्रोडक्ट मोर व्हॅल्युएबल. ओके, आणि म्हणून मी तुम्ही जर मास्टर माइंड सिरीजला फॉलो करत असाल तुम्ही बिंदास दर महिन्याला प्राइसेस वाढवत जातं, बिकॉज त्याच्यात व्हॅल्यू नवी पॅक होत जाते. ओके, सो हे आहे एजिंग प्रोडक्ट्स किंवा इनोव्हेशन कसं आणायचं त्याचं एक बेसिक एक्झाम्पल. देन माझा मार्केटिंग प्लॅन बरोबर आहे का, लॉस ऑफ गुडविल, माझं नाव खराब कुठे झालेलं आहे का किंवा होतंय का. ओके, लॉस ऑफ गुडविल कॅन बी अ वीकनेस. देन पुअर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, खूप स्टॉक घेऊन ठेवतो आणि तो लिक्विडेट व्हायला वेळ लागतो, माझे पैसे अडकून पडतात, मला वर्किंग कॅपिटल ब्लॉक होतं. सो पुअर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, दॅट कॅन बी युअर वीकनेस. हाय टर्न अराउंड टाइम बिझनेस सायकल्स, की कस्टमर्सला ऑर्डर 15 दिवसात लागते पण मला 20 दिवस होतात, सो माझे हे 5 दिवस जास्त लागतात. सो हाय टर्न अराउंड टाइम हा वीकनेस आहे. बिझनेस सायकल्स, की जसं मी आता वर्किंग कॅपिटल म्हटलं, किंवा नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायसाठी कॉम्पिटिटर 2 महिन्यात आणतो, मला आणायला 5 महिने लागतात. सो तुमचे बिझनेस सायकल स्लो आहेत का, तर ती तुमची वीकनेस असू शकते. इनएडिक्वेट मॅनपॉवर किंवा अनस्किल्ड मॅनपॉवर, कधी कधी बऱ्याच वेळेला आपण पैसे वाचवण्यासाठी आपण आहे त्या मॅनपॉवर मध्येच काम करतो आणि त्याचं थोडे पैसे वाचतात तिकडे, पण त्याचा इम्प्लिकेशन खूप जास्त असतो. जनरली मी असं नेहमी सगळ्यांना सांगतो की तुमच्या जसं कंट्रीमध्ये आपण जीडीपी मोजतो ना, की पर पर्सन किती आपण देशाला देतोय प्रोडक्ट. ओके, जीडीपी जेव्हा आपण मोजतो तेव्हा, सो एक्झॅक्टली तुमच्या कंपनीचं पण करा, तुमच्या कंपनीचा टर्नओव्हर डिवायडेड बाय नंबर ऑफ एम्प्लॉई करा. ओके, तो तुमच्या कंपनीचा जीडीपी येईल आणि तो जीडीपी किती वाढतोय त्याचा ट्रेंड अभ्यासत राहा. मग तुम्हाला लक्षात येईल की माझा जीडीपी हा एवढाच स्टेडी आहे. जर स्टेडी आहे याचा अर्थ तुम्ही इनोव्हेशन करत नाही आहात. ओके, जर खाली येतोय तर याचा अर्थ तुमच्याकडे अनस्किल्ड किंवा अनवॉन्टेड मॅनपॉवर आहे, अशी मॅनपॉवर जे पगार घेत आहेत पण काम नीट करत नाही. तर तो ट्रेंड तुमच्याकडे तुमचा असला पाहिजे. देन पुअर इन्फॉर्मेशन सिस्टम्स, कम्प्युटर सिस्टम, आयटी सिस्टम, सॉफ्टवेअर्स प्रॉपर नाहीत, सगळं अजून मॅन्युअली करताय, कॅल्क्युलेटरवर लिहिताय, एक्सेल शीटवर लिहिताय, तुम्हाला कळणार पण नाही की तुमचा किती वेळ याच्यामध्ये चाललाय. आणि दिस आर ऑल पुअर इन्फॉर्मेशन सिस्टम ज्या तुम्हाला ऍज अ बिझनेसमॅन लॉक करून ठेवतात. आणि बिझनेस म्हणजे सगळ्यात मोठी ताकद आहे म्हणजे विचार करण्यासाठी मिळालेला वेळ. जर तुम्ही बिझी असाल तर तुम्हाला वेळ मिळत नाही नवा विचार करायला, आणि बिझीनेस पासून बाहेर जायचं तर ऑटोमेशन करावं लागेल, आयटी सिस्टम्स डेव्हलप करावे लागतील. डिक्लाइनिंग ब्रँड पॉवर, की माझ्या ब्रँडचं नाव होतं कधी काळी पण आता मार्केटमध्ये खूप गोष्टी आल्या, सो आता ते डिक्लाइन व्हायला लागलेलं, ह्याचा अंदाज, ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ग्रोथ विदाउट स्ट्रॅटेजी, की माझा बिझनेस तर वाढतोय, सगळ्यात वाईट आहे माझा बिझनेस तर वाढतोय पण का वाढतोय तेच मला माहिती नाही. सो ग्रोथ विदाउट स्ट्रॅटेजी कॅन बी अ वीकनेस. प्रत्येक वाढणारा बिझनेस चांगला असतो असं नाही. कधी कधी तो बिझनेस हॅपाझर्ड वाढत असेल, उगाच वाढत असेल, काही कारण नसताना वाढत असेल तर मात्र तो त्याच अशा न माहिती पडलेल्या कारणामुळे पडू पण शकतो. लॅक ऑफ कंट्रोल सिस्टम, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कंट्रोल असला पाहिजे आपल्या बिझनेसच्या प्रत्येक प्रोसेसवर. पुअर आयटी इन्फ्रा, हे रिपीट झालं. पुअर फायनान्शियल मॅनेजमेंट, मला वर्किंग कॅपिटल मॅनेज करता येत नाही, माझ्याकडे तेवढा पैसाच नाही बिझनेसमध्ये टाकण्यासाठी, मग मला कुठून आणावं लागेल का, की माझं कॉस्ट ऑफ कॅपिटल, की मी जर डेटमध्ये घेतलंय, कर्ज घेतलंय तर त्या कर्जाचं रेट खूप जास्त आहे का, त्या पैशाचे मला जे रिटर्न्स मिळत आहेत त्याच्यापेक्षा मी जास्त इंटरेस्ट देतोय का. सो हे सगळे तुमचे वीकनेसेस असू शकतील. आणि हाय कन्फ्लिक्ट्स अँड इंटरनल पॉलिटिक्स, हे पण तुम्हाला जाणवत असेल तुमच्या कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये, की उगाच इंटरनल भांडणं चालू असतात. ऍज अ बिझनेस ओनर तुम्हाला वाटेल की हे फालतूगिरी, उगाच वेळ घालवत आहे, पण ते भांडणाऱ्या एम्प्लॉईसाठी तो जीवन मरणाचा प्रश्न होऊन जातो. तो मला असं बोललाच कसा, त्याने मला असं ईमेल लिहिलंच कसं. ओके, सो हे इंटरनल पॉलिटिक्स, हाय कॉन्फ्लिक्ट, दॅट हे कंटिन्युअस असले तर दॅट इज ऑल्सो अ वीकनेस. ओके, पुन्हा एकदा आता जे सध्या चालू आहे शिवसेनेचं उदाहरण, हाय कॉन्फ्लिक्ट अँड इंटरनल पॉलिटिक्स, त्याच्यामुळे त्यांचं बाकी सगळं दुकान बंद झालं बघा. काही विचार करू शकत नाही, ग्रोथचा विचार करू शकत नाही, नवं काय करण्याचा विचार करू शकत नाही. इंटरनल पॉलिटिक्स कॅन ब्रिंग एव्हरीथिंग डाऊन. ओके, सो असे विकनेसेस तुमच्याकडे आहेत का याचा तुम्ही विचार करा आणि पुन्हा आपल्या या
टेबलमध्ये इथे जाऊन तुम्हाला विकनेसेस मध्ये ते लिहायचे. ओके, सो हा पॉईंट नंबर 2 होता, विकनेसेस. आय होप तुम्हाला कळला असेल. जर कळला असेल तर W टाईप करा आणि काही प्रश्न असले तर मला विचारा. ग्रोथ विदाउट स्ट्रॅटेजी. सो बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये, मार्केट ग्रो होतं. आता कोरोना काळामध्ये मार्केट प्रचंड ग्रो झाला. से सॅनिटायझरचं. ओके, मार्केट एवढं ग्रो झालं की तुम्हाला वाटलं की फॉर एक्झाम्पल तुम्ही सॅनिटायझरच्या बिझनेसमध्ये आधीपासून होतात. जसं कोरोना काळाला, पॅन्डेमिक आलं, तुम्हाला भरपूर ऑर्डर्स मिळायला लागल्या. मग जशा ऑर्डर्स मिळायला लागल्या तुम्ही मॅनपॉवर वाढवली, प्लांट वाढवला, मशिनरी वाढवली आणि पॅन्डेमिक संपल्यावर हातावर हात धरून बसले. बिकॉज इट वॉज अ ग्रोथ विदाउट स्ट्रॅटेजी. सिच्युएशनमुळे तुम्हाला बिझनेस मिळाला होता, पण तुम्हाला वाटलं की असंच मिळत राहणार आहे. ग्रोथ विदाउट स्ट्रॅटेजी इज व्हेरी डेंजरस. स्वरूपा मॅडम, त्याच्यावरती काय करता येईल तेच तर मी शिकवतोय. त्याच्यावरती अनालिसिस, आधी त्या गोष्टी समजून घेणं आणि मग त्याला स्ट्रॅटेजी. बिझनेस ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये खूप गोष्टी होत राहतात, प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या टाईपच्या गोष्टी होत राहतात. फायनान्शियल, ह्युमन रिसोर्स, मॅनेजमेंट, मटेरियल, मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग, अकाउंटिंग, लीगल, एन्व्हायरमेंटल, अशा खूप गोष्टी आहेत. लिडरशिप, टीम मॅनेजमेंट, त्या सगळ्या या 2 तासात बसवता येणार नाही. पण मी तुम्हाला सांगतोय की एक बिझनेसमॅन म्हणून कुठे कुठे आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस आहेत ते आपण ओळखू शकतो. ओके. काइंड ऑफ RVB सर, तुमची कमेंट जी आहे ती आता मी ऑफिशियली सांगू नाही शकत, पण काइंड ऑफ ते तसंच आहे. ओके, सो मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, आणि हे मी स्वतः बघितलेलं एक्झाम्पल आहे. मी नाशिकला गेलो होतो, त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. ओके, पावसाचे दिवस होते. इनफॅक्ट त्र्यंबकेश्वरला गेलो होतो आणि ते देवळामध्ये जायला अशी रांग असते बघा, ते मेटलचे हे लावलेले असतात डिवायडर्स, त्याच्याने. आणि यू विल नॉट बिलीव्ह, मी 2 तास साधारण रांगेत होतो. 2 तास रांगेत, आणि पाऊस होता त्यामुळे त्या रांगेत पूर्ण खाली चिखल होता, बसण्याची जागा नव्हती. 2 तास उभा होतो अँड आय वॉज रिअली फ्रस्ट्रेटेड की एवढा वेळ का जातोय. आणि जेव्हा मी तिथे गेलो दर्शनाला, तर हार्डली एक सेकंड पण नाही मिळत तिकडे दर्शनाला, लगेच करून लगेच बाहेर काढलं. सो आय वॉज कॅल्क्युलेटिंग की जर 1 सेकंदात इथून एक माणूस पुढे जातोय तर तिकडे 2 तास का लागतायत मागे रांगेत. अल्टिमेटली ती सेमच रांग आहे ना. जर ती 1 सेकंदात इथून पुढे जाते तर तिकडे 2 तास का लागतायत. ह्याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा मला लक्षात आलं की इट इज अ बिझनेस स्ट्रॅटेजी, की तिकडे जेव्हा ते 2 तास तुम्हाला त्या ह्याच्यात अडकवून ठेवतात लाईन मध्ये, त्यावेळेला बाजूला पाणी विकायला, काकड्या विकायला, वेफर विकायला लोक येत राहतात. ओके, जेव्हा ते तुम्ही 2 तास तिकडे कंटाळणार तेव्हाच तुम्ही गोष्टी विकत घेणार. ओके, आणि सो दिस इज हाऊ द बिझनेस इज. ओके, सो मी ऍक्च्युली हे एक्झाम्पल का दिलं त्याचं ओरिजिनल विसरलो मी, कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर देत होतो. आय फॉरगॉट मी कुठल्या प्रश्नाचं उत्तर दे. RVBची जी कमेंट होती ना, की अशा प्रकारे बिझनेस जो आहे तो वाढवला जातो, तो त्याच्या अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरल्या जातात. सो ही RVB जी कमेंट होती ना की 3 डोस का सांगितलेत, सो एक्झॅक्टली तसंच आहे की कॅप्टिव्ह कस्टमरला पकडून टाकायचं. कॅप्टिव्ह म्हणजे अटक केल्यासारखे कस्टमर मिळाले तर ते कुठे जात नाही. तुम्ही कुठल्याही टुरिस्ट डेस्टिनेशनवर जा, महाबळेश्वरला जा, लोणावळ्याला जा, तिकडचे टॅक्सी ड्रायव्हर, दुकानदार तुम्हाला लुटल्याशिवाय सोडणारच नाही. कारण त्यांना माहिती हा कॅप्टिव्ह आहे, माल कुठे जाऊ नाही शकत. ओके, एकदा तुम्ही महाबळेश्वरला गेलात की ते सगळे टॅक्सीवाले सेम रेटने काय मनाला येईल ते सांगत राहतात, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही बाहेर कुठे जाऊ नाही शकत. सो कॅप्टिव्ह कस्टमर शोधणं फार महत्वाचं. रिलायन्स बोलता, अमेझॉनची जी प्राईमची स्ट्रॅटेजी आहे, तुम्ही कदाचित अमेझॉनचे प्राईम मेंबर असाल, ते 999 रुपये काहीतरी घेतात. ओके, वर्षभराचे, म्हणजे 1000 रुपये वर्षभराचे. त्याच्यात तुम्हाला नेक्स्ट डे डिलिव्हरी मिळते, अमेझॉन प्राईम फ्री मिळतं. ओके,
पण जेव्हा तुम्ही ते 1000 रुपये देता तेव्हा तुम्ही लॉक होता त्यांच्याबरोबर. मग तुम्ही कधीही दुसऱ्या ई कॉमर्स साईटवर जात नाही, कारण तुम्हाला बॅक ऑफ द माइंड माहिती असते की मी अमेझॉनचा प्राईम मेंबर आहे तर मला बेटर रेट्स मिळतील. मग त्यांनी काय केलं, तुम्हाला 1000 रुपयात कॅप्टिव्ह कस्टमर करून टाकला की आता तुम्ही लॉक झाले, आता तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत कुठे. ते 1000 रुपये देताना आपल्याला वाटतं की वर्षभराचे 1000 काहीच नाही, त्याच्याबद्दल मला एवढं जास्त मिळतंय. ओके, पण ते एवढं जास्तचं जेव्हा तुम्ही 1000 रुपये देऊन लॉक होता, तुम्ही वर्षभराचे कमीत कमी 30,000 अमेझॉनला परचेस मध्ये देत असाल. ओके, सो ट्राय अँड मेक युअर कस्टमर कॅप्टिव्ह. ओके, सो हे झालं वीकनेसेस. सॉरी, आता जाऊया अपॉर्च्युनिटीकडे. अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स या एक्सटर्नल आहेत, बाहेरच्या आहेत. ओके, पॉझिटिव्ह आहेत, अपॉर्च्युनिटी नव्या संधी तयार होत आहेत, आपल्याला फक्त त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. एक्सटर्नल आहेत अनकंट्रोलेबल, तुमच्या हातात नाहीये. अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळेल की नाही मिळेल सांगता येत नाही. ओके, अनकंट्रोलेबल आहेत. सिच्युएशन्स दॅट ऑफर्स प्रॉफिट और बिझनेस ग्रोथ. सिच्युएशन्स दॅट ऑफर्स प्रॉफिट और बिझनेस ग्रोथ. कदाचित मार्केटमध्ये असं काहीतरी तयार होते सिच्युएशन ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रॉफिटमध्ये प्रचंड वाढ करता येईल. एक एक्झाम्पल मी तुम्हाला आत्ताच सांगतो, क्लासेसचं. लॉकडाऊनच्या आधी क्लासेस ऑनलाईन हा कॉन्सेप्ट लोकांच्या डोक्यात जातच नव्हता. ओके, जसं लॉकडाऊन झालं, मुलांना काय ऑप्शन नाही राहिला, शाळा बंद होते, कॉलेजेस बंद होते, तर त्यांना आपोआप ऑनलाईन मध्ये शिफ्ट व्हायला लागलं. आता जेव्हा लॉकडाऊन संपलाय, बऱ्याचशा कॉलेजेसने क्लासेसने त्यांना ऑफलाईन घेतलंच नाही किंवा अर्ध ऑफलाईन अर्ध ऑनलाईन करायला सुरू केलंय. बिकॉज कॉस्ट कमी होतात ना लगेचच. जर तुम्हाला ऑफिसची, दुकानाची, एसी, पाणी, क्लासरूमची गरज नसेल तर सगळं ऑनलाईन जर होतंय तर त्या फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नाहीये. सो ही अपॉर्च्युनिटी त्यांना जेव्हा दिसली की मी ऑनलाईन करू शकतो आणि दॅट विल मेक माय प्रॉफिट और बिझनेस ग्रो मल्टिपल टाइम्स. ओके, सो अशा ऑपॉर्च्युनिटी आपल्याला शोधायच्या ज्या आपल्या नियर फ्युचरमध्ये प्रॉफिट किंवा बिझनेस डबल करायला मदत करतील. एक्सप्लोर फ्युचर पोटेन्शियल. तुम्ही आज जे करताय तेच उद्या नाही चालणार आहे. ओके, काळ बदलत असतो, आपले पृथ्वी गोल आहे, त्याच्यामुळे चक्र फिरत राहतं. तुम्ही आज जे करताय त्याच्यावर थांबून राहिला तर तुम्ही मागे पडणार. तुम्हाला पुढे जाणं गरजेचं आहे, फ्युचर पोटेन्शियल बघणं गरजेचं आहे. ओके, मी 2015 मध्ये जेव्हा ऑनलाईन लर्निंग करणार असं जेव्हा सांगितलं, पहिल्यांदा माझ्या घरी सांगितलं, तर ते म्हटलं की काय, कोण शिकणार आहे म्हणून, तू काय शिक्षक बनणार आहेस का, तू त्यांना वाटलं की मी मॅथ सायन्स वगैरे टाईप, इंग्रजी टाईप काहीतरी शिकवेन. पण 2015 मध्ये ऑनलाईन लर्निंग इंडियामध्ये, त्यातही मराठीमध्ये कोणच नव्हतं. ओके, जसं लॉकडाऊन आला तसं खूप लोक ई लर्निंग बिझनेसमध्ये आले, बिकॉज दे रिअलाइज द पोटेन्शियल. जे पोटेन्शियल मी 2015ला ओळखलं होतं, त्यावेळी 2015ला युडेमी सारखी कंपनी एस्टॅब्लिश होती, म्हणजे त्यांनी ते पोटेन्शियल कितीतरी आधी ओळखलं होतं. ओके, मी युडेमी शिकून, युडेमीमध्ये कोर्सेस बघून, लिंक्डइन लर्निंग बघून मग मला पण अंदाज आला की हा, दिस कॅन बी डन. सो फ्युचर पोटेन्शियल, अपॉर्च्युनिटीज काय आहेत त्याचा आपण सतत विचार करत असला पाहिजे. आता जेव्हा मी बघतो की ऑनलाईन लर्निंग मध्ये खूप लोक आहेत, भरपूर कॉम्पिटिशन आहे, तर नाव आय स्टार्टेड इन टू अनदर बिझनेस. तुम्हाला कदाचित लक्षात आलं असेल किंवा नसेल, पण नेटभेट टॉक्स हा आमचा नवा बिझनेस ऑलरेडी लॉन्च झालेला आहे. ओके, आणि तो बिझनेस कसं कनेक्ट होतो माझ्या स्ट्रॅटेजीला ते मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. पण दिस इज हाऊ द फ्युचर पोटेन्शियल बघून आपल्याला तिथे जायचं असतं, गरज ओळखायची असते आणि त्याच्यानुसार बिझनेसमध्ये जायचं असतं. गिव्ह मी 1 minute, आय विल कम बॅक. हा, सॉरी. आणि शेवटचा पॉइंट आहे अपॉर्च्युनिटी मध्ये, क्रिएटिंग फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज. म्हणजे एखादी गोष्ट येते हे जर तुम्ही आधी ओळखलात आणि आजच सुरू केलीत तर तुम्ही फर्स्ट मूव्हर बनता. आणि फर्स्ट मूव्हरला खूप मोठा ऍडव्हान्टेज मिळतो, कारण लोकांच्या लक्षात तो फर्स्ट मूव्हरच राहतो. ओके, पहिला मराठी चित्रपट कोणी बनवला तो लक्षात राहील, पहिल्यांदा एखादा बिझनेस फर्स्ट टाइम कोणी स्टार्ट केला तो माणूस तुमच्या लक्षात राहील, पहिल्यांदा स्मार्टफोन कोणी लॉन्च केला, पहिल्यांदा गाडी कोणी मार्केटमध्ये आणली, इलेक्ट्रिक व्हेकल कोणी मार्केटमध्ये आणलं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, जे पहिल्यांदा करतात त्याला म्हणतात फर्स्ट मूव्हर
ऍडव्हान्टेज. सो जर तुमची फर्स्ट मूव्ह असेल तर आयुष्यभर माणसाला तो लक्षात राहतो. ओके, सो अशा आता तुम्हाला अपॉर्च्युनिटी शोधायच्या तुमच्या बिझनेसच्या की काय काय असू शकतात. सो अगेन त्याच्यासाठी पण मी काही प्रश्न काढलेत. येस, व्हेरी गुड. फर्स्ट टाइम मोबाईल फ्री जिओने दिला, डेटा फ्री जिओने दिला. ओके, 2 GB डेटा आपण महिन्याला घेत होतो जिओ यायच्या आधी, आणि आता आपल्याला 2 GB डेलीचा डेटा लागतोय, आणि हा ऍडव्हान्टेज आपल्याला जिओने आणून दिला. ओके, सो नेक्स्ट इज अपॉर्च्युनिटीज. अपॉर्च्युनिटीजचे प्रश्न पण बघूया काय आहेत ते. एक्सपांड युअर कोर बिझनेस. सो पहिल्यांदा तुमचा जो कोर बिझनेस आहे, से फॉर एक्झाम्पल तुमचा बिझनेस ट्रॅव्हल इंडस्ट्री आहे. ओके, कोणते आहे इथे लिस्टमध्ये ट्रॅव्हल इंडस्ट्री, तर तुमचा कोर बिझनेस ट्रॅव्हल आहे, तर तुम्ही कशामध्ये एक्सपांड करू शकता अजून. ट्रॅव्हलच्या अराउंड जी इंडस्ट्री ट्रॅव्हलची कनेक्टेड आहे असं तुम्ही कोणत्या याच्यामध्ये जाऊ शकता याचा तुम्ही विचार करा. सो तिथे तुम्हाला दिसतील बऱ्याचशा अपॉर्च्युनिटी, ट्रॅव्हलमध्येच बऱ्याच अपॉर्च्युनिटी दिसतील. आणि ट्रॅव्हलच्या अलाइन म्हणजे नेक्स्ट इज हॉटेल्स किंवा टूर्स किंवा व्हेकल्स किंवा कस्टमाइज प्लॅन, हनीमून प्लॅन्स. ओके, असे तुम्हाला अनेक अपॉर्च्युनिटी दिसायला लागतील. एक्सपांड युअर कोर बिझनेस. सेकंड इज एक्सप्लॉइट न्यू मार्केट सेगमेंट. असं सेगमेंट जे कोणी हातच लावलेलं नाही, किंवा असं सेगमेंट जे कम्प्लिटली वेगळं सेगमेंट आहे, नवीन मार्केट सेगमेंट काय येत आहे. से फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं तर सो एक मी मध्यंतरी एक युरोप टूर बघितली होती. ओके, आणि ती युरोप टूर कोणासाठी होती माहिती आहे? क्राफ्ट्समनसाठी. क्राफ्ट्समन म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या गोष्टी हाताने बनवणारे जे लोक आहेत. मग त्याच्यामध्ये चित्रकार आहेत, हस्तकला करणारे लोक आहेत, वुलनचे बनवणारे आहेत, वॉल आर्ट बनवणारे आहेत, कॅलिग्राफी बनवणारे, सगळ्या टाईपच्या आर्टिस्टसाठी, स्पेशली आर्टिस्टसाठी त्यांनी एक टूर ठेवली, ज्याच्यामध्ये ते इंग्लंड मधल्या आणि बेसिकली ती युकेची टूर होती, आणि थोडे डच वगैरे कंट्रीज पण त्यांनी घेतल्या होत्या. तिथल्या जाऊन तिथल्या कलाकारांना भेटणं, त्यांचे म्युझियम आणि त्यांचे हे बघणं, आर्टिफॅक्ट्स बघणं, आणि तिथे एक दिवसाचे वर्कशॉप बघणं, शिकणं, अशी ती मस्त 21 दिवसाची टूर त्यांनी केली होती. सो याच्यामध्ये ट्रॅव्हल आलं, पार्टिंग आलं, लर्निंग आलं, कनेक्शन्स आले, नेटवर्किंग आलं. सो आत्तापर्यंत आपल्या डोक्यात काय होतं की ट्रॅव्हल म्हणजे फॅमिलीला घेऊन फिरायला जाणं, पण ट्रॅव्हल कुड बी मेनी अदर थिंग्स. ओके, याच्यापूर्वी आपल्या डोक्यामध्ये काय होतं, बिझनेस ट्रॅव्हल वेगळं, फॅमिली ट्रॅव्हल वेगळं. आता ते मर्ज व्हायला लागलंय, आणि हे खूप युनिक प्रॉडक्ट होतं, आणि ते प्रॉडक्ट चांगल्यापैकी त्याला रिस्पॉन्स पण मिळत होता. सो अशा तुम्हाला नव्या मार्केट सेगमेंट शोधायला लागतील. वायडन युअर प्रोडक्ट रेंज. आता समजा तुम्ही एक प्रॉडक्ट घेऊन बसलाय, से पार्लेजीने फक्त एक पार्लेजी नाही विकत बसले ना, एकदा त्यांचं चॅनल एस्टॅब्लिश झाला की नंतर ते त्याच्यात प्रोडक्ट्स ऍड करायला लागले, नवे असे. मारी गोल्ड टाकला असेल त्याच्यामध्ये, अजून ब्रिटानियाचे एवढे सगळे बिस्किट्स आहेत, मला आता नाव माहिती नाही, चॉकलेट्स आहेत, कॅन्डीज आहेत. सो त्यांनी काय केलं, वेगवेगळे प्रॉडक्ट रेंज वाढवायला सुरुवात केली. एक्सटेंड कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज, की आत्ता मी एक गोष्ट करतोय जी बेस्ट आहे. से फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी जर उदाहरण दिलं की मी आय स्टार्टेड डुईंग इन मराठी. सो माझा कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज काय होता की मराठीत करतो, आणि तो कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज मी वाढवला, कारण मी फक्त स्वतः नाही करत आहे, तर मी इतर अजून 15 ट्रेनर्स आणले, आणि त्यांना पण नेटबेटच्या प्लॅटफॉर्मवर मी कोर्स विकायला उपलब्ध करून दिलं. म्हणजेच काय केलं की मी कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज वाढवला. आता कोणीही मराठीमध्ये लॉन्च केलं जरी ई कॉमर्स ऑनलाईन लर्निंग, तरी ते 1, 2, 3 कोर्सेसनी करतील. 100 कोर्सेस पर्यंत पोहोचायला त्यांना वेळ लागेल, आणि ते बाय द टाइम 100 पर्यंत पोहोचलेले असतील, मी अजून पुढे 150-200 वर पोहोचलेलो असेल. सो मी माझा कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवायचा प्रयत्न करतोय. डायव्हर्सिफाय इंटू न्यू सेगमेंट्स हे झालंय. एक्सपांड इंटू न्यू मार्केट्स. आता हे एक्सपांड आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात विकताय तर तुम्ही गुजरातमध्ये विकू शकता का, तुम्ही मुंबईत विकताय तर तुम्ही पुण्यात विकू शकता का, तुम्ही इंडियात विकताय मग तुम्ही गल्फ कंट्रीजमध्ये, युरोपमध्ये, युके मध्ये, US मध्ये विकू शकता का. सो सेम प्रोडक्ट न्यू मार्केट्स. ओके, फॉर एक्झाम्पल अमूलचं जर तुम्ही आता बघितलं तर अमूलचं एक जेवढं डिस्ट्रीब्युशन पोटेन्शियल आहे ऑलमोस्ट कव्हर व्हायला आलंय इंडियामध्ये,
सो आता दे आर स्टार्टिंग एक्सपोर्ट्स ऑल्सो, म्हणजे आता म्हणजे खूप आधीपासून करतायत, पण आता त्यांचा फोकस त्यांनी एक्सपोर्टवर बऱ्यापैकी वाढवलेला आहे. ओके, इमॅजिन मिल्क प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट होत आहेत इंडियातनं. ओके, सो इट इज अ व्हेरी गुड, हे त्यांना ऑलरेडी इंडियन मार्केट सगळं स्टेबल झालंय आणि आता त्यांनी नव्या मार्केट्समध्ये एक्सपांड करायला बघतात. फॉरवर्ड इंटिग्रेशन ऑपॉर्च्युनिटीज किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशन ऑपॉर्च्युनिटी. फॉरवर्ड इंटिग्रेशन म्हणजे आत्ता तुम्ही ज्या बिझनेसमध्ये आहात, तुम्ही तुमचं प्रोडक्ट दुसऱ्या कोणाला तरी बिझनेसला देत आहे. से फॉरवर्ड इंटिग्रेशनचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला जर द्यायचं झालं तर से फॉर एक्झाम्पल मी अमेझॉनचं एक्झाम्पल देतो. ओके, अमेझॉन इज अ प्लॅटफॉर्म. अमेझॉनची वेबसाईट जी आहे ती प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यात अनेक सेलर्स येतात, ते आपापल्या वस्तू विकतात. पण अमेझॉन फार स्मार्ट आहे, अमेझॉनकडे डेटा आहे ना, त्यांना माहिती आहे कोणाचं काय विकलं जात आहे. सो जे जास्त विकलं जातं त्या प्रोडक्टचं ते स्वतःच्या नावाने एक माल बनवतात आणि तो स्वतःच विकायला लागतात. कारण काय विकलं जात आहे, कोणत्या टाईपचे प्रोडक्ट चालतात, कोणत्या प्राइसला चालतात, हे त्यांनी ऑलरेडी दुसऱ्याच्या खर्चावर शिकून घेतलंय. सेलरचा खर्च असतो ना, सेलर सगळे R&D करतो, सेलर सगळं हे करतो, प्लॅटफॉर्मवर सगळं माल आणतो आणि विकतो. जेव्हा तो विकायला लागतो, अमेझॉनच्या डेटा सिस्टमला कळतं की हा टॉप सेलिंग प्रॉडक्ट बनतोय, तर अमेझॉन लगेच त्याची कॉपी बनवतं, स्वतःचं नाव टाकून विकायला सुरू करतो. हे झालं बॅकवर्ड इंटिग्रेशन. सो ते मागे जाऊन तेच प्रोडक्ट स्वतः विकायला सुरू करतात. त्याचप्रमाणे फॉरवर्ड इंटिग्रेशन आहे. फॉरवर्ड इंटिग्रेशनचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. मॅकडोनल्ड जे आहे, फर्स्ट मॅकडोनल्ड जे सुरू झालं होतं ते खूप मस्त बिझनेस करत होते आणि त्या मॅकडोनल्ड्सना जो मिक्सर प्रोव्हाइड करायचा, फ्रूट ह्याचा मिक्सर ग्राइंडर, तर त्या ग्राइंडरचे त्यांना खूप ऑर्डर्स यायला लागल्या. तो विचार करायला लागला, धंदा एवढा मंद आहे, सगळे दुकानं ठप्प झाले, हा एकच दुकान मला एवढा का ऑर्डर्स देतोय. म्हणून तो रे क्रॉक जो आहे तो मिक्सर विकणारा, तो ऍक्च्युली विमानाने गेला तिकडे बघायसाठी की काय नेमकं चाललंय यांच्या दुकानात, की यांच्याकडून एवढ्या ऑर्डर्स येतात मला. आणि त्यावेळेला त्याला लक्षात आलं की हा बर्गरचा बिझनेस आहे, तो अशा प्रकारे त्यांनी मॅनेज करतायत, एफिशियंट बिझनेस केलाय, फास्ट फूड बिझनेस केलाय. आणि त्याला लगेच कळलं पोटेन्शियल काय, आणि त्याने डायरेक्ट उडी मारली. त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांनी बरी स्टोरी आहे त्याच्या मागे कसा घुसला, पण अल्टिमेटली तो त्या बिझनेसमध्ये घुसला. म्हणजे तो त्याच्या मिक्सरच्या बिझनेसमधून, तो मिक्सर जिथे वापरला जात होता त्या बिझनेसमध्ये तो घुसला. म्हणजेच फॉरवर्ड इंटिग्रेशन गेलं. पुढे तुमचा माल कुठे वापरला जातोय तेच अल्टिमेटली विकायला सुरू करणं. ओके, दॅट इज कॉल्ड एज फॉरवर्ड इंटिग्रेशन. से फॉर एक्झाम्पल, तुम्ही रेडीमेड शर्टचं तुमचं शॉप आहे. ओके, तुम्ही कपडा घेता, विमल कडून कपडा घेता, रेडीमेड शर्ट बनवता, विकता. उद्या विमलनेच ठरवलं की मला रेडीमेड शर्ट विकायचे, मग काय करणार? तुमचं कॉम्पिटिशन तयार झाला आणि विमलसाठी ते फॉरवर्ड इंटिग्रेशन झालं. सो तशा तुम्हाला शोधायच्यात की माझा माल कुठे जातोय, माझा माल कस्टमर कुठे वापरतोय, तेच मी बनवायला सुरू करू शकतो का? किंवा मी ज्याच्याकडून रॉ मटेरियल घेतोय तेच मी बनवायला सुरू करू शकतो का? बॅकवर्ड पण जाऊ शकता, फॉरवर्ड पण जाऊ शकता. कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याचा विचार करा. ओव्हरकम एंट्री बॅरियर्स. ओके, ओव्हरकम एंट्री बॅरियर्स म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे बिझनेसेस काही करणं सोपं होऊन जातं. 10 वर्षापूर्वी ते जे बिझनेसेस कठीण होते ते आता टेक्नॉलॉजीमुळे ते करणं सोपं झालंय, स्वस्त झालंय, सहज झालंय. ओके, सो याला म्हणतात एंट्री बॅरियर तुटणं. 10 वर्षापूर्वी मे बी ऍप डेव्हलपमेंटचा बिझनेस डिफिकल्ट होता. आता ऍप डेव्हलपमेंट तेवढंसं डिफिकल्ट राहिलेलं नाहीये. सो एंट्री बॅरियर ब्रेक झालाय, पण आपल्या मनातला तो बॅरियर गेलेला नसतो. आणि म्हणून जेव्हा तुम्ही अनालिसिस करता तेव्हा तुम्ही परत स्वतःला विचारायचं आहे की असा कोणता माझ्या आसपासचा बिझनेस आहे जो आधी कठीण होता पण आता सोपा झालाय. त्याचा जर अभ्यास केलात तर तुम्हाला एक मार्ग दिसेल त्याच्यामध्ये घुसण्याचा. ओके, सो सतत हा अभ्यास करत राहायचा. प्रत्येक वेळेला तुम्हाला उत्तर मिळेल असं नाही, आणि म्हणून हा स्वॉट अनालिसिस कंटिन्यूस करत राहणं गरजेचं आहे. कॅचअप विथ कॉम्पिटिशन. स्पर्धा, माझे स्पर्धक काय करतायत, ओके, ते बघा. जर तुमच्या स्पर्धकांनी नवं काही लॉन्च केलं असेल तर त्याचा अभ्यास करा आणि ते तुम्हाला लॉन्च करता येईल का ते बघा. इन्क्रीज गॅप बिटवीन कॉम्पिटिशन. तुमच्यामध्ये आणि स्पर्धकांमधली गॅप वाढवण्यासाठी तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत ते बघू शकता. जसं मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिलं ना की माझे कोर्सेसचं जे आहे ते मी जेव्हा प्लॅटफॉर्म बनवला, अनेक स्पीकर्सना घेऊन आलो, अनेक ट्रेनर्सना घेऊन आलो. आता जे आम्ही नेट भेट टॉक्स करतोय त्याच्यामध्ये आम्ही आणखीन चांगले, आणखीन मोठे स्पीकर्स घेऊन येतोय. सो बेसिकली मी अजून ती गॅप वाढवायचा प्रयत्न करतोय. ओके,
देन न्यू ॲक्विजिशन्स, असं कोणत्या कंपन्या किंवा छोटे बिझनेसेस जे मी अक्वायर करू शकतो. आणि तुम्ही असं समजू नका की न्यू ॲक्विजिशन फक्त मोठ्या कंपन्या करतात. तुमच्या साईजची जी पण साईज असेल तुम्ही अक्वायर करू शकता दुसऱ्या बिझनेसला. ओके, फक्त तुम्हाला तसे आजारी बिझनेस शोधणं गरजेचं आहे की कोणतरी जो तुमच्या इंडस्ट्रीत आहे किंवा तुमच्या नियर बाय इंडस्ट्रीमध्ये आहे आणि त्याला जमत नाहीये करायला. ओके, त्याचा बिझनेस आजारी पडलाय, तर तो बिझनेस तुम्ही ऑपरेशनली सक्सेसफुल करून त्याला अक्वायर करू शकता. फक्त संधी कुठल्या ते बघत राहा न्यू ॲक्विजिशनच्या. फास्ट मार्केट ग्रोथच्या काय तुम्हाला संधी मिळतील. आत्ता जे प्रॉडक्ट पर्टिक्युलरली मी विकतोय त्या प्रॉडक्टमध्ये माझ्याकडे एक कन्सल्टिंगसाठी एक जण आले होते व्यक्ती, आणि त्यांना बिझनेस ग्रो करायचा होता म्हणून टिपिकल तेच प्रश्न असतात, तर बिझनेस ग्रो करायचा म्हणून आले ते. त्यांचं एक प्रॉडक्ट होतं, मी आता ते डिटेल सांगत नाही तुम्हाला, ते प्रायव्हेट डिटेल्स आहेत. सो त्यांचं जे प्रॉडक्ट होतं ते प्रॉडक्टचं त्यांनी मला सांगितलं, अनालिसिस आम्ही थोडा केला, कुठे किती विकला जातो. ते 4 सिटीजमध्ये काहीतरी विकत होते. आणि देन ही सेड की मला बिझनेस ग्रो करायचा, मी काय करू. सो मी त्यांना 2 मार्ग सांगितले की एक तर तुम्ही त्यांचे चॅनल पार्टनर होते, डीलर्स होते, की तुमच्या डीलर्सना तुम्ही काय आणखीन माल देऊ शकता, कारण ऑलरेडी डीलर नेटवर्क तर सेटअप झालेला आहे तुमचा. ओके, तर त्या डीलरला जेवढं तुमच्यावर डिपेंडंट करता येईल तेवढं करा. म्हणजे तुम्ही एक प्रॉडक्टच्या ऐवजी आणखीन 10 प्रॉडक्ट द्या. त्या 10 पैकी 9 प्रॉडक्टमध्ये समजा तुमचं मार्जिन नसेल किंवा हार्डली एखादं ₹1 मार्जिन जरी असेल तरी चालेल. ओके, पण जेव्हा तुम्ही एक प्रॉडक्ट मधून जेवढंच कमवताय, कदाचित 10 प्रॉडक्ट मधून तेवढंच किंवा थोडंसं जास्त कमवाल, पण तो डीलर तुमच्यावर एवढा डिपेंडंट होऊन जाईल की तो कधीच कुठे बाहेर जाणार नाही. आणि एकदा अशी मोठी व्हॅल्यू डीलरला दिसली तर अजून नवे डीलर्स यायला तुम्हाला सुरुवात होते. सो आम्ही मग नंतर थोडासा अभ्यास करून मी त्यांना अजून 5-6 प्रोडक्ट शोधून दाखवले. ते त्यांच्या नियर बाय इंडस्ट्री मधले होते. मग त्यांनी त्यांच्या सप्लायर्सना कॉन्टॅक्ट केला आणि कम्प्लीट पॅकेज डीलरला द्यायला सुरुवात केली. आणि इन नो टाइम त्यांचा बिझनेस ट्वाईस म्हणजे डबल झाला. बिकॉज त्या सगळ्याचा टर्नओव्हर तर वाढला इतर एक्स्ट्रा प्रोडक्टचा, प्लस त्याच्यात मार्जिन मला पाहिजे होतं, मला एक्सपेक्टेड होतं त्यापेक्षा जास्त चांगलं मार्जिन त्यांना मिळायला लागलं. सो जिथे मला 2-3% एक्सपेक्टेड होते ते ऍक्च्युअली 7-8% त्यांना मार्जिन मिळायला लागलं त्याच्यामध्ये. सो त्यांचं प्रॉफिट आणि बिझनेस दोन्ही ग्रो झाला. ओके, सो फास्ट मार्केट ग्रोथच्या ऑपॉर्च्युनिटीज काय काय ते बघा. आणि यूज ब्रँड नेम कॅपिटल इन न्यू एरियाज. तुमचं जर ऑलरेडी ब्रँड बनला असेल, नाव बनलं असेल, तर तेच नाव मी नव्या क्षेत्रात नव्या प्रोडक्टला कसं देऊ शकतो. कधी कधी हे बॅकफायर पण होतं, सो एवढं इझी नाही येते, पण कधी कधी चालून पण जातं. जसं मी नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्सने नेटबेट टॉक्स, सो मी काय केलं, नेटबेट याच ब्रँडला मी एक्सटेंड केलं, त्याला मी नव्या एरियामध्ये म्हणजे नेटबेट टॉक्स या नव्या एरियामध्ये घेऊन आलो. आणि इव्हेंच्युअली आता आम्ही पुढच्या वर्षी नेटबेट इव्हेंट्स लॉन्च करणार आहोत. त्याच्याबद्दल मी आता डिटेल सांगत नाही, फक्त नेटबेट इव्हेंट्स नावाचा एक तिसरा बिझनेस पण त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी येणार. सो बेसिकली काय करतोय मी, एक ब्रँड जो बिल्ड झालेला आहे त्यालाच आपण पुढे एक्सटेंड करू शकतो. कधी कधी तो बॅकफायर होतो, परत एकदा सांगतोय, आपण कधीतरी ब्रँडिंगचं सेशन करू त्याला मी ते का होतं ते सांगेन. पण आता पुरता तुमच्या पुढे ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या कोणत्या आहेत हे शोधण्यासाठी हे प्रश्न तुम्हाला मी दिलेले आहेत. ओके, सो give me quick feedback. Okay, thank you. I don't see many questions today. Good. आता आपण येतोय शेवटच्या, ते म्हणजे थ्रेड्स कडे, की काय काय माझ्या बिझनेसमध्ये धोका असू शकतो, कुठे कुठे मला थ्रेड्स मिळू शकतात त्याचा अभ्यास करणं. थ्रेड्स निगेटिव्ह आहेत, एक्सटर्नल आहेत, अनकंट्रोलेबल आहेत. पुन्हा एकदा मी शिवसेनेचं उदाहरण देतो. त्यांना कधीही वाटलं नव्हतं की मला इंटरनल अशी थ्रेट मिळेल. ओके, जरी ती इंटरनल असली वाटत असली तरी एव्हरीबडी नोज की ते इट्स अन एक्सटर्नल थ्रेट. ओके, सो कधी कुठून आपल्या किल्ल्याला हे पडेल, किल्ल्याला काय म्हणतात ते भुयार पडेल ते सांगता येत नाही. आपला किल्ला सतत प्रोटेक्ट करावा लागतो आणि दॅट इज हँडलिंग थ्रेट्स. सो शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म डिसएडव्हान्टेज. कधी कधी थ्रेट्स शॉर्ट टर्म असतात, कधी कधी त्या खूप मोठ्या लॉंग टर्म, एवढ्या मोठ्या लॉंग टर्म असतात की कंपनीला संपवू शकतात. ओके, फॉर एक्झाम्पल नारायण राणे सोडून गेले, इट कुड बी अ शॉर्ट टर्म थ्रेट. ओके, राज ठाकरे सोडून गेले, लॉंग टर्म थ्रेट. आणि आता एवढे सगळे आमदार सोडून गेले, इतर खूपच म्हणजे एक्झिस्टन्सचाच प्रॉब्लेम झाला, एवढी मोठी थ्रेट येऊ शकले. सो यू हॅव टू ऑलवेज टेक केअर ऑफ की काय थ्रेट्स असू शकतात. तुम्ही चेस खेळताना, चेसमध्ये बघा स्ट्रेंथ, विकनेस
अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स, या चारही गोष्टी असतात. आपण जनरली जेव्हा आपण चेस विदाउट ट्रेनिंग खेळतो, ज्याने कधी चेसचे ट्रेनिंग घेतलं नाही, तो फक्त स्ट्रेंथ आणि अपॉर्च्युनिटी मध्येच बघत राहतो. तो त्याचे कुठले सोंगटे आहेत आणि तो कसा अटॅक करू शकतो त्याच्यावर फोकस्ड राहतो. पण तो आपले विकनेस विसरतो आणि तो थ्रेट्स तर कम्प्लिटली विसरतो, सतत कॉन्कर करायच्या नादात. जो चेस ऑफिशियली शिकलेला नाहीये, टेक्निक शिकलेला नाहीये चेसची, तो व्यक्ती फक्त स्ट्रेंथ आणि अपॉर्च्युनिटीवर फोकस करतो आणि आपल्या सोंगट्या कुठेतरी वीक आहेत ते लक्षात येत नाही आणि मग तो थ्रेट मध्ये घुसतो. ओके, सो दिस इज थ्रेट्स. अगेन थ्रेट्ससाठी आपल्याला काही प्रश्न विचारायचे स्वतःच्या बिझनेसला, आणि थ्रेट्स इज व्हेरी डिफिकल्ट टू आयडेंटिफाय. म्हणजे थ्रेड एवढं मी 2 तासाच्या लेक्चरमध्ये सांगणं सोपं आहे, पण ऍक्च्युली मध्ये थ्रेड्स ओळखणं कठीण आहे. ते कुठून येईल, कुठल्या अँगलने येईल सांगता येत नाही. आपण फक्त अलर्ट राहण्याचं काम करू शकतो. जेवढं तुम्ही वाचाल, जेवढा अभ्यास कराल, जेवढे इंडस्ट्री मॅगझिन्स वाचाल, न्यूजपेपर वाचाल, इकॉनॉमिक टाइम्स वाचाल, तेवढं तुमचं मन, मेंदू जो आहे थ्रेड्स ओळखायला तयार होईल. ओके, सो माझ्या कोर बिझनेसवर कसला अटॅक होऊ शकतो याचा अभ्यास करणं, दॅट इज थ्रेट अनालिसिस. डोमेस्टिक किंवा फॉरेन कॉम्पिटिशन, उद्या कुठलीही कॉम्पिटिशन येऊन मला याच्यामध्ये बंद करू शकते माझा बिझनेस. फॉरेन कॉम्पिटिशन येऊ शकते, डोमेस्टिक कॉम्पिटिशन कुठली येऊ शकते, त्याचा अभ्यास. देन चेंज इन कन्झ्युमर प्रेफरन्स, ही कस्टमरचा प्रेफरन्स बदलतोय. आता मी त्या दिवशी ते ह्याचा ऐकत होतो व्हिडिओ, अनुरूप विवाह संस्था. सो अजून पुढे 10-15 वर्षामध्ये विवाह ठरवून करणं हा संकल्पनाच संपणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे जे हे आहेत मॅरेज ब्युरो आहेत, त्यांना जोपर्यंत ते टिंडर सारख्या नव्या बिझनेसमध्ये जात नाहीत, सो लग्न जमवण्यापासून मॅच मेकिंग पर्यंत, म्हणजे माणसांना जोडून देणं इथपर्यंत जर त्यांचा प्रवास झाला नाही तर त्यांचा बिझनेस पुढच्या 10-15 वर्षात संपून जाईल, लुप्त होऊन जाईल. ओके, सो कन्झ्युमर प्रेफरन्सेस काय बदलतात त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. फॉल इन एंट्री बॅरियर्स. सो काही बिझनेसेस आहेत जे तुम्ही सुरू केले तेव्हा ते करणं कठीण होतं. ओके, माझं सांगतो ना, मी युट्यूब चॅनल सुरू केलं ना 2011 साली कधीतरी सुरू केलेला मी, आणि खरंच त्यावेळेला कठीण होतं. त्यावेळेला काय मोबाईल फोन नव्हते प्रॉपर की तुम्ही रेकॉर्डिंग करू शकाल, एवढं चांगल्या क्वालिटीचे फोन नसायचे. एडिटिंग सॉफ्टवेअर कठीण होते, महाग होते, खूप हेवी होते. आणि मला असं वाटायचं की युट्यूब व्हिडिओ बनवणं वगैरे फार कठीण आहे. मधल्या काळात मी थोडा डिस्कनेक्ट झालो, म्हणजे मी काही काम केलं नाही त्याच्यामध्ये फार जास्त. पण आता जर तुम्ही गेल्या 2-3 वर्षात बघितलंय तर अनेक सॉफ्टवेअर टूल्स असे आले की जे मोबाईलवरच करता येतात. मोबाईलवरच तुम्ही रेकॉर्ड करू शकता, मोबाईलवर एडिट करू शकता. सो जुना एंट्री बॅरियर जो होता की तुम्हाला एक चांगला HDMI कॅमेरा लागेल, किंवा मग तुम्हाला सेटअप लागेल, किंवा मग तुम्हाला चांगलं 20-25 हजारचं एडिटिंग सॉफ्टवेअर लागेल, ते सॉफ्टवेअर शिकायला वेळ लागेल, ते सगळं निघून गेलं. एंट्री बॅरियर्स शून्य झाले. ओके, किंवा जे आता पिक्चर बनवतात बघा, मूवीज बनवतात, मालिका बनवतात, प्रचंड खर्च करून ते मूवीज मालिका बनवतात. पण त्यांना कॉम्पिटिशन कोणाची माहिती आहे तुम्हाला? त्यांना कॉम्पिटिशन आहे युट्यूबची. आणि युट्यूबवर जे युट्यूब चॅनल चालवत आहेत त्यांना एवढं सगळं सेटअपची गरज नाही. ते कुठेतरी आपल्या घरामध्ये, गावामध्ये मोबाईलचा कॅमेरा घेऊन मस्तपैकी फनी व्हिडिओ बनवतात आणि ते व्हिडिओ जास्त चालतायत या सिरियल्स पेक्षा. सो सिरियल वाल्यांना किंवा मूवीज वाल्यांना वाटत होतं एवढे दिवस की एंट्री बॅरियर कठीण आहे, खूप जास्त काही स्टार बनत नाही याच्याशिवाय, पैसा आणि कॉन्टॅक्ट असल्याशिवाय स्टार बनत नाही. पण आता तुम्ही एखादा युट्यूबवर व्हायरल झालेला व्हिडिओ पण स्टार बनवू शकतो. कच्चा बदाम तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना. ओके, याचाच अर्थ काय झालाय? एंट्री बॅरियर तुटलाय. पूर्वी जो अडथळा होता एखादी नवी गोष्ट सुरू करायला, तो आता टेक्नॉलॉजीमुळे निघून गेलेला. ओके, एक मी केस स्टडी वाचलेली, ब्राझीलमध्ये एक युट्यूब चॅनल आहे जो शिकवायचं काम करतो, म्हणजे शाळेतले कॉलेजमधले विषय शिकवतात त्याच्यावर. ब्राझील मधलं एक युट्यूब चॅनल आहे. तो युट्यूब चॅनल खूप फेमस झाला, त्याला फंडिंग मिळाली, ते नवे अजून व्हिडिओ बनवावेत म्हणून त्यांना फंडिंग पण मिळाली. आणि आता नुकताच त्या मागच्या वर्षी त्या युट्यूब चॅनलचं युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर झालं. आता ते ऑफिशियली युनिव्हर्सिटी आहे, ऑफिशियली कोर्सेस घेतात, सर्टिफिकेट देतात ऑनलाईन युट्यूबवर. ओके, सो एंट्री बॅरियर कम्प्लीट शून्य झाला. कधी कोणी विचार केला होता का की मी ऑनलाईन माझ्या घरात बसून मी युनिव्हर्सिटी चालवू शकेन? आज ते पॉसिबल झालेलं आहे.
ओके. न्यू सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स, की कुठले प्रोडक्ट्स आहेत जे मला बदलून टाकतील. मी जे प्रोडक्ट देतोय, एक एक्झाम्पल सांगतो. इथे एक आय थिंक युनिफॉर्मच्या बिझनेसमध्ये आहेत, निपुण सर आहेत आय गेस. त्यांनीच इनफॅक्ट मला सांगितलेलं की स्वॉट अनालिसिसचं हे करा. सो 2-3 दिवसापूर्वी आमच्या शाळेच्या ग्रुपमध्ये एक मेसेज आलेला की आमच्या शाळेचा युनिफॉर्म चेंज होत आहे आणि तर थोडे गरीब मुलं आहेत, तर त्यांना काही युनिफॉर्म घेता येणार नाही, तर तुम्ही माझी विद्यार्थ्यांनी स्पॉन्सर करा, अशा टाईपचा एक मेसेज आला होता. तर त्याला मी रिप्लाय केला की मग गणवेश पाहिजेच कशाला? जर तो मुलांना परवडत नाहीये तर तुम्ही गणवेशाचा हट्ट करताच कशाला? नका करू. एक बॅच द्या त्यांना, जो तो आयडेंटिफाय करेल की हा शाळेचा विद्यार्थी आहे. बाकी त्यांना नॉर्मल सफेद शर्ट घालून येऊ दे त्यांना जो पाहिजे तो. सो यू रिअलाइज की कुठलीही गोष्ट कधीही आउट ऑफ फॅशन जाऊ शकते, अननेसेसरी होऊ शकते. आणि मला जर तुमचीच आठवण आली निपुण सर, कारण आय थिंक तुम्ही युनिफॉर्मच्या बिझनेसमध्ये आहेत. ओके. सो आय रिअलाइज की आता बरेचसे लोक होम स्कूलिंग करतायत, अनस्कूलिंग करतायत. सो शाळेतून बाहेर पडतायत लोक. याचाच अर्थ शाळेतून बाहेर पडतात याचाच अर्थ काय? याचाच अर्थ शाळेवर डिपेंड असणाऱ्या इतर इंडस्ट्रीसाठी तो खूप मोठा अलार्म आहे, धोका आहे, थ्रेट आहे. ओके. आता मुलं डिजिटल प्रोडक्ट्स, डिजिटल बुक्स, आयपॅडवर अभ्यास करतात, टॅबलेटवर अभ्यास करतात. याचाच अर्थ काय? वया पुस्तकं छापण्याचा ज्यांचा बिझनेस आहे त्यांच्यासाठी मेजर थ्रेट आहे. वया पुस्तकं डिस्ट्रीब्यूट करण्याचा ज्यांचा बिझनेस आहे त्यांच्यासाठी मेजर थ्रेट आहे. ओके. सो ह्या सगळ्या थ्रेट्स आहेत आपल्या बिझनेसमध्ये, कुठे आपल्याला आयडेंटिफाय करायचं. इन्क्रीज इन इंडस्ट्री रायव्हलरी. इंडस्ट्रीमध्ये दोन मोठे हत्ती जेव्हा भांडतात तेव्हा सगळ्यांचंच नुकसान होऊन जातं त्याच्यामध्ये. इंडस्ट्री रायव्हलरी, जसं आता अमेझॉन आणि रिलायन्स जिओ जे भांडतायत ई कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी, त्याच्यामुळे इतर सगळ्यांचं नुकसान व्हायला लागतं, कारण ते प्राइस वार चालू होते, प्राइसेस कमी करायला लागतात. अल्टिमेटली जे सप्लायर आहेत त्यांच्यावर प्रेशर येतं. लोकल रिजनल कॉम्पिटिशन, कदाचित एखादा कोणतरी गावामध्ये बसलेला काहीतरी कमी कॉस्टमध्ये करत असेल, त्याच्यामुळे कदाचित उद्या तुमच्या बिझनेसला रिजनल कॉम्पिटिशन येऊ शकते. अनब्रँडेड गोष्टी ज्या विकल्या जातात. पोटेन्शियल टेक ओव्हर. ओके. अगेन पुन्हा शिवसेनेचंच मला उदाहरण आठवत आहे बघा. पोटेन्शियल टेक ओव्हर ही थ्रेट जर स्वॉट अनालिसिस कोणीतरी केला असता शिवसेनेमध्ये बसून, तर त्यांनी हा प्रश्न जेव्हा बघितला असता तेव्हा त्यांच्या डोक्यात आलं असतं ना काहीतरी कॅल्क्युलेशन, की हे शिवसेनेला कोणी हरवू शकत नाही, पण शिवसेनेला कोणी टेक ओव्हर करू शकतो का? हा प्रश्न कधी आलाच नाही. पण जर सिस्टमॅटिकली स्वॉट अनालिसिस केला असता तर ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागलं असतं स्वतःलाच, की कोणी पोटेन्शियल टेक ओव्हर करू शकतो का. जर ह्याचं उत्तर प्रामाणिकपणे शोधलं असतं तर ह्या सिच्युएशनला हा प्रश्न यायच्या आधीच त्यांनी उत्तर तयार ठेवलं असतं. म्हणून स्वॉट अनालिसिस महत्वाचं आहे. ओके. चेंजेस इन डेमोग्राफिक फॅक्टर्स, की डेमोग्राफी बदलते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोरोनामध्ये बरेच जण शहरातून सोडून गावाला गेले, ते कायमचे राहिले किंवा आपापल्या घरी जाऊन कायमचे राहिले. सो इथली शहरातली डेमोग्राफी बदलली. शहरामधले हॉटेल्सवर त्याचा परिणाम झाला, मॉल्सवर त्याचा परिणाम झाला, की जे खर्च करणारे मुलं होते ते त्यांच्या पालकांकडे परत गेले राहायला. ओके. सो डेमोग्राफी बदलली. चेंज इन इकॉनॉमिक फॅक्टर्स. ओके. हे तर कॉमन आहे की जे कोणी गव्हर्नमेंटने हे वाढवला, इंटरेस्ट रेट वाढवला, तर लोक लोन घ्यायचं कमी करतात. मग त्याच्यामुळे सगळं मग रिअल इस्टेट आणि इतर सगळ्या बिझनेसेसवर प्रॉब्लेम येतो. आणि रायझिंग कॉस्ट. काही स्पेसिफिक प्रोडक्ट्स आहेत, उदाहरणार्थ गहू. आता युद्ध चालू आहे, गव्हाचा सगळ्यात प्रॉब्लेम झालेला आहे, गव्हाचा एक्सपोर्ट बंद केलेला आहे, सो त्याच्या कॉस्ट वाढायला लागेल. सो गहू जर कॉस्ट वाढली तर त्याचा इतर इंडस्ट्रीवर, कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीवर परिणाम होईल? ब्रेडच्या इंडस्ट्रीवर परिणाम होईल, हॉटेल्स इंडस्ट्रीवर परिणाम होईल, कॅन्टीन, कॅफेटेरिया त्याच्यावर परिणाम होईल. असं हे सगळं चक्र आहे, ते चालत जातं. आपल्याला आधीच थ्रेट कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या येऊ शकतात त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. ओके. सो मित्रांनो, हे झालं SWOT थ्रेट्स. ओके. स्वॉट, SWOT. आय होप तुम्हाला कळलं असेल की आता मला कशा प्रकारचा अनालिसिस केला पाहिजे, जेणेकरून मला या प्रश्नांची प्रोबेबल उत्तर मिळतील. याची काही राईट और रॉंग आन्सर नाहीत, फक्त या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी दिशा मिळेल. ओके. दिस इज स्वॉट अनालिसिस फॉर यू. एनी क्वेश्चन्स, क्वेरीज, प्लीज आस्क. कळलंय स्वॉट अनालिसिस करू शकता तुम्ही तुमचा बिझनेसचा? थँक्यू.
सो आता आपण एक हे करून बघणार आहोत एक्झाम्पल मध्ये, आणि मी तुम्हाला जसं म्हटलेलं की मी तुम्हाला स्वॉट अनालिसिसचं फ्रेमवर्क पण सांगणार आहे. तर ते फ्रेमवर्क पहिल्यांदा सांगतो की तो स्वॉट अनालिसिस नेमका पूर्ण अनालिसिस मध्ये कुठे बसतो. ठीक आहे. सो वेर इज द फ्रेमवर्क, हिअर इज द फ्रेमवर्क. सो हे फ्रेमवर्क आहे, जर तुम्ही बघितलंय ऑरेंज कलर मध्ये आपल्याला दिसतंय ना, हे ते 4 गोष्ट आहेत. 4 गोष्टी आहेत. सुरुवात तुम्ही तुमच्या बिझनेसचं विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह ठरवण्यापासून करता. ओके, की मला काय, माझ्या बिझनेसला काय अचीव्ह करायचंय, मला उद्या या बिझनेसला काय बनवायचंय, आणि काय काय मला याच्यातली ध्येय प्राप्ती करायची. एकदा ते तुमचं ठरलं, जे आपण आपल्या पहिल्या सेशनमध्ये केलं, विजन, मिशन, व्हॅल्यूज ठरवलं, त्याच्यानंतर तुम्हाला सिच्युएशन अनालिसिस करायचं आहे की सध्या माझ्या बिझनेसची सिच्युएशन काय आहे. आणि सिच्युएशन अनालिसिस मध्ये 3 डिफरंट अनालिसिस आहेत. एक आहे स्वॉट अनालिसिस जो आपण आज शिकलो, एक आहे बीसीजी मॅट्रिक्स जो आपण पुढच्या महिन्यात शिकणार, आणि एक आहे अँसॉफ मॅट्रिक्स जो आपण त्याच्या पुढच्या महिन्यात शिकणार. ओके, सो हे मी तुम्हाला डिटेल अनालिसिस सांगेन, मग तुम्ही तुमचं सिच्युएशन अनालिसिस कम्प्लीट झालेलं असेल. एकदा सिच्युएशन अनालिसिस झाला की आपण पुढे जातो ऍक्च्युली आपला कस्टमर कोण असतील ते ठरवायला, मार्केटिंग मध्ये जातो. तो तिथे एसटीपी, सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंग, याच्यावर मी एक सेशन घेणार आहे. त्याच्यानंतर एकदा तुमचं कस्टमर तुम्ही ठरवलात की ऍक्च्युली मार्केटिंग तुमची सुरू होते, आणि दॅट इज कॉल्ड मार्केटिंग मिक्स. जेव्हा तुम्ही प्रोडक्ट कंपनी असतात तेव्हा 4 P's असतात, जेव्हा तुम्ही सर्व्हिस कंपनी असतात तेव्हा 7 P's असतात. कोणते ते? तुमचं प्रोडक्ट, प्राइस, पॅकेजिंग, प्रमोशन, प्रोसेस, पीपल आणि फिजिकल एव्हिडन्स. या 7 गोष्टी डिझाईन करायच्या आपल्याला, आणि मग तिथून आपली मार्केटिंग सुरू होते. सो हे पुढच्या 4-5 महिन्याचं हे कंटेंट तुम्हाला इथे दिसतंय, आणि हा असाच फ्लो आहे बिझनेसमध्ये, हा असाच फ्लो तुम्हाला करायचा आहे. आता आपण हे कम्प्लीट केलंय आणि हे कम्प्लीट केलंय, ओनली 2 थिंग्स. मग नंतर आता बीसीजी मॅट्रिक्स, अँसॉफ मॅट्रिक्स खूप इंटरेस्टिंग आहे, ते मी तुम्हाला शिकवणार आहे पुढे. ओके, आय होप ते तुम्हाला आवडतील. आता आपण जाऊया हाऊ टू डू अनालिसिस वर. दॅट इज नॉट मच, ते थोडंच आहे. सो सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की ब्रेनस्टॉर्मिंग सेशन ठेवा, तुमच्या टीम बरोबर करा. ऑलवेज अलाइन विथ युअर मिशन विजन. म्हणजे अपॉर्च्युनिटी कुठलीही आली आणि ती अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे, लुक्रेटिव्ह आहे, पण जर ती तुमच्या मिशन विजनशी जोडली जात नाहीये तर ती अपॉर्च्युनिटी हात लावू नका. परत एकदा मी तुम्हाला शिवसेनेचं एक्झाम्पल देईन. तुम्हाला कदाचित राग येईल की सारखा शिवसेनेचं एक्झाम्पल का देतोय, पण मॅटर हॉट आहे आणि ते बरोबर रिलेव्हंट आहे. शिवसेनेचा प्रॉब्लेम सुरू कुठे झाला? जेव्हा त्यांनी विजनची अलाइनमेंट तोडली. मी सुरुवातीला जेव्हा विजन मिशन शिकवलं होतं तेव्हा मी सांगितलं की बिझनेसचं प्राण ह्याच्यात आहे, तुमच्या विजन मिशन मध्ये. ज्यांनी ते सेशन अटेंड केले त्यांना आठवत असेल. ओके, त्या विजन मिशनची तुम्ही फारकत केली का पुढे तुम्ही काय म्हणतात ते वाहवत जाता. ओके, आणि खूप कमी लोक आहेत, खूप कमी बिझनेस आहेत ज्यांना परत याची संधी मिळते. ओके, सो नेव्हर नेव्हर डू एनिथिंग विच इज नॉट अलाइन विथ युअर मिशन विजन. ओके, माझं विजन मी तुम्हाला मगाशी सांगितलं, टू डेमोक्रेटाइज एज्युकेशन. आता मी जेव्हा एज्युकेशन म्हणतो तेव्हा मी फोकस असतो माझा एज्युकेशन बिझनेसवर. मग एकदा ते क्लिअर झालं मला की नंतर कोणी माझ्याकडे आला आणि मला म्हटलं की हे 4 कोल्ड्रिंक विकायला मला मदत कर, ब्रँडिंग कर किंवा माझा पार्टनर बन, मी त्याला सरळ नाही म्हणतो, कारण ते माझ्या विजन मिशनशी अलाइन नाही. ओके, बरेच जण जे माझी कन्सल्टिंग घेतात ते मला नंतर सांगतात सर तुम्ही पार्टनर म्हणून येणार का आमच्या बिझनेसमध्ये. मी त्यांना नाही सांगतो याच कारणासाठी, बिकॉज दॅट्स नॉट माय विजन. जी माझ्या विजनला मी प्राण गेलं तरी चिकटून राहणार. त्याचं कारण हेच आहे की पुढच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट आहेत त्याच्यासाठी तुमच्या विजनशी प्रामाणिक राहणं गरजेचं. ओके, आयडेंटिफाय युअर स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस, आयडेंटिफाय युअर ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट. स्ट्रेंथ अँड विकनेसेस साठी तुम्हाला डेटाचा वापर करायचा. कस्टमर काय बोलतो, कस्टमर तुम्हाला सांगेल तुम्ही हे भारी केला, आवडलं आम्हाला, किंवा कस्टमर तुम्हाला शिव्या देईल, एवढं पण तुम्हाला साधं करता येत नाही, 4 दिवस झाले मी फोन करतोय तुम्ही अजून रिप्लाय नाही केला, याचा अर्थ तुमचा विकनेस कस्टमर सर्व्हिस मध्ये. ओके, सो तुमचा कस्टमर तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस ओळखायला मदत करतो. अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट एक्सटर्नल. अपॉर्च्युनिटीज तुम्हाला रिसर्च करून ओळखता येतात. मी जसं सांगितलं, इकॉनॉमिक टाइम्स रोज वाचलात, बिझनेस चॅनल्स बघितलेत, इंडस्ट्री मॅगझिन्स वाचले, तर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज लक्षात यायला लागतील. आणि थ्रेटसाठी अजून एक वेगळा अनालिसिस आहे, तो आपण आणखीन एका सेशन मध्ये घेणार आहोत, तो आहे पेस्टल अनालिसिस. ओके, पेस्टल अनालिसिस म्हणजे हे सगळे शॉर्ट फॉर्म आहेत त्याचे. पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल,
टेक्नॉलॉजिकल, लीगल आणि एन्व्हायरमेंटल. सो तुम्हाला थ्रेट्स कोणत्या कोणत्या आहेत जर तुम्हाला ओळखायचं असेल तर पहिल्यांदा पॉलिटिकल थ्रेट काय काय की माझं गव्हर्नमेंट जे आहे ते काय विचार करत आहे, जीएसटी लावणार आहे नाही लावणार आहे, किती लावणार आहे, त्यांचं पॉलिटिकल थ्रेट झाली. ओके. किंवा तुमचं गव्हर्नमेंट उद्या समजा युद्ध करण्याच्या विचारात असेल, फॉर एक्झाम्पल रशियाचे बिझनेस आहेत त्यांचे तर 12 वाजले बिकॉज पेस्टल पॉलिटिकल थ्रेट आली त्यांच्या बिझनेसला. ओके. तशी आपल्या बिझनेसला पॉलिटिकल थ्रेट काय येऊ शकते, इकॉनॉमिकल थ्रेट काय येऊ शकते की आर्थिक दृष्ट्या आता जर तुम्ही बघितलं की पूर्ण जग मंदीच्या लाटेत चाललंय, पुढचे 3-4 वर्ष वाईट आहेत. ओके. फायनान्शियली, इकॉनॉमिकली. सो इकॉनॉमिक क्रायसिस येणारे धरून चाला पुढचे 4 वर्ष. त्याच्यात तुम्ही काय करू शकता, कुठे अननेसेसरी कॉस्ट तुमच्या जात आहेत त्या कमी करा, कुठे अननेसेसरी कॉस्ट कस्टमरला पास होते ती कमी करा. त्याच्यानंतर सोशल चेंजेस, जसं मी मगाशी लग्नांचं सांगितलं की काही सोशल चेंजेस येत आहेत त्याच्यामुळे काय थ्रेट होणार आहे तुमच्यासाठी. ओके. देन टेक्नॉलॉजिकल चेंजेस, कधीतरी एखादं नवीन काहीतरी ऍप येतं आणि पूर्ण सगळा एखाद्याचा रेग्युलर बिझनेस डूब करून टाकतं. मेक माय ट्रिप आलं, सगळ्या ट्रॅव्हल एजंटचा बिझनेस डूब झाला. ओके. matrimony.com आलं, सगळ्या लग्न जमवणाऱ्या ह्यांचा बिझनेस ठप्प झाला. बायजूस आलं, क्लासेसचा बिझनेस ठप्प होत आहे. ओके. सो टेक्नॉलॉजी कॅन क्लोज युअर बिझनेस इन 1 day. देन लिगल थ्रेट्स काय काय येऊ शकतात, मे बी एखादं कॉपीराईट असेल, कोणीतरी तुमचं नाव चोरत असेल, मग तुमचं नाव प्रोटेक्टेड आहे का, तुमचं नाव लिगली तुम्ही कॉपीराईट करून घेतलेलं आहे का, ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आहे का, हे लिगल थ्रेट्स येऊ शकतात. ओके. किंवा एन्व्हायरमेंटल थ्रेट्स असू शकतात. एन्व्हायरमेंटल थ्रेट्स म्हणजे असे गव्हर्नमेंटने सांगितलं प्लास्टिक बॅन. सो ज्या वेळेला तुम्ही म्हटलं प्लास्टिक बॅन आणि तुमचा बिझनेस असेल प्लास्टिकच्या पिशव्या बनवण्याचं, तर तुम्ही झोपलात की नाही. सो एन्व्हायरमेंटल डिसिजन्स जे होत आहेत, आत्ता मी मगाशी थोड्या वेळापूर्वी वाचलं की महाबळेश्वरमध्ये प्रायव्हेट व्हेकल्स बंद करणार. सो महाबळेश्वरमध्ये प्रायव्हेट व्हेकल्स बंद करणार बिकॉज एन्व्हायरमेंटली सेन्सिटिव्ह भाग आहे आणि खूप प्रदूषण होत आहे, जसं माथेरानमध्ये केलंय. मग याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ आहे की तुम्ही महाबळेश्वरमध्ये जाणार तेव्हा तुमची गाडी बाहेर पार्क करायला लागणार तुम्हाला, शहराच्या बाहेर. मग मोठा पार्किंग लॉट आला, सो तिकडे पार्किंगचे पैसे द्यायला लागतील. प्लस त्यांनी सांगितलं की आतमध्ये शहरामध्ये फिरण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल्सच असणार, टॅक्सीज. ओके. सो इलेक्ट्रिक व्हेकलचा बिझनेस तिथे जो आहे, तिथले जे डीलर्स आहेत महाबळेश्वरच्या आसपासचे, साताऱ्याचे, त्यांची तर आता फुल चांदी आहे पुढचे जोपर्यंत 2-3 वर्षात तरी. सो लक्षात आलं तुम्हाला, एन्व्हायरमेंटल डिसिजन्समुळे पण बऱ्यापैकी बिझनेसवर इम्पॅक्ट होतात. चांगला पण होऊ शकतो, वाईट पण होऊ शकतो, थ्रेट पण येऊ शकते, अपॉर्च्युनिटी पण येऊ शकते. ओके. सो दिस इज पेस्टल अनालिसिस. त्याचं मी पुन्हा पुढे डिटेलमध्ये घेणार आहे. सो आज मी ते इथे डिटेल एक्सप्लेन नाही करत. ओके. सो हाऊ टू कळलं, आता आपण एक्झाम्पल वर जातोय. ओके. How much time we have? Any questions आतापर्यंतचे बिफोर वी लर्न गो टू एक्झाम्पल्स? काही प्रश्न असले तर विचारा. आजच्या ग्रुपमध्ये मला काहीच प्रश्न दिसत नाही आहेत. त्याचा अर्थ तुम्ही एकतर खूप बोर झालाय, किंवा तुम्हाला काहीच कळत नाहीये, किंवा तुम्हाला सगळं बरोबर कळलं. एनी क्वेश्चन्स प्लीज आस्क. Flood is one reason for environmental threat. Definitely. न्यू एक्विजिशन ऑफ स्मॉल बिझनेस. येस, तो दॅट इज अपॉर्च्युनिटी ना. तुम्ही आयडेंटिफाय करा की कुठे अशी अपॉर्च्युनिटी आहे का, कुठे स्ट्रगलिंग बिझनेस आहे का ज्याला मी माझ्या कक्षेत घेऊन येऊ शकतो. देर आर बिझनेसेस तुमच्यापेक्षा छोटे असतील, पण त्यांना अक्वायर केलं तर त्यांची मॅनपॉवर, त्यांचे असेट, त्यांचे कस्टमर्स मिळतील तुम्हाला. दॅट विल हेल्प यू ग्रो फास्टर. सॉरी. हाऊ टू स्लाइड, मला कळलं नाही प्रश्न. ओके. सो एक इथे अमूलचं एक्झाम्पल मी घेतोय. लेट मी सी, इमेज मोठी होते का अजून? हा, होते. ओके. हे मी ऍक्च्युली अनालिसिस केला नाही, मला रेडीमेड इमेज मिळाली इंटरनेटवर, मी तीच घेतली तुम्हाला एक्सप्लेन करायला. सो हा बघा अमूलचं स्वॉट अनालिसिस आहे. जुना आहे थोडासा, 2019चा आहे, बट गुड आयडिया इट विल गिव्ह यू. सो अमूलचे स्ट्रेंथ काय आहेत?
इन्व्हेस्टमेंट इन टेक्नॉलॉजी. मी तुम्हाला म्हटलं ना की अमूलचं डिस्ट्रीब्युशन पॉवरफुल आहे. त्यांना माहिती आहे की कुठल्या डिस्ट्रीब्युटरकडे किती माल कधी संपलाय, ज्या मोमेंटला संपतो तिकडे कंपनी ट्रिगर जातो, मग तिकडून ते डिस्ट्रीब्युशन चालू होतं. ओके, इन्व्हेस्टमेंट इन टेक्नॉलॉजी. प्रोडक्शन कपॅसिटी प्रचंड आहे अमूलची, नो बडी कॅन बीट दॅट इन इंडिया. मार्केट शेअर जबरदस्त आहेत, सध्या तरी कोणी अमूलला हात लागेल असं वाटत नाही. ब्रँड व्हॅल्यू अमूलची, ही सगळी स्ट्रेंथ आहेत त्यांच्या, क्वालिटी ही स्ट्रेंथ आहे त्यांची. लार्ज कस्टमर बेस, असा माणूस नसेल इंडियामध्ये ज्याने अमूलचं प्रोडक्ट टेस्ट केलेलं नाही. लार्ज कस्टमर बेस. ओके, देन विकनेसेस, हाय ऑपरेशन कॉस्ट, कारण त्यांचा बिझनेस कॉम्प्लेक्स आहे. ओके, त्यांचा बिझनेस अशा फूड प्रोडक्टचा आहे ज्याला शेल्फ लाईफ आहे, म्हणजे ते प्रोडक्ट खराब होऊ शकतात. दूध आणि दुधाचे प्रोडक्ट्स आहेत ना, त्याच्यामुळे वेस्टेज होऊ शकतात, मग त्याच्यामुळे प्रचंड रेफ्रिजरेशन गरजेचं आहे. लॉजिस्टिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. दूध जाण्यासाठी 1 दिवसाचा डिले म्हणजे तो पूर्ण करोडोचा चुराडा आहे. ओके, सो ऑपरेशनल कॉस्ट खूप जास्त आहेत. ओके, एवढे सारे ट्रक सतत ये जा करत असतात, खूप प्रचंड प्रमाणात लॉजिस्टिक्स चालू असतं, सो ऑपरेशनल कॉस्ट हेवी आहे. लॅक ऑफ सक्सेस इन पोर्टफोलिओ एक्सपान्शन. बघा, एवढं असून पण त्यांना पोर्टफोलिओ तेवढा पुश करता आलेला नाही. अमूल इज स्टील रिमेनिंग टू मिल्क प्रोडक्ट्स, पण अजूनही त्यांचे आईस्क्रीम मध्ये त्यांना अजून बीट करता आलेलं नाहीये, क्वालिटी वॉल्सला वगैरे, किंवा घी वगैरे सारखे प्रोडक्ट्स आहेत तिथे अजून त्यांचं बीट करता आलेलं नाहीये. सो एवढा मोठा जुना बिझनेस असून पण लॅक ऑफ सक्सेस इन पोर्टफोलिओ एक्सपान्शन. लिगल इश्यूज, अमूल बरोबर बरेचसे केसेस चालू आहेत, चालू असतात, आणि त्या कंटिन्युअस त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या ब्रँडशी रिलेटेड चालू असतात. देन अपॉर्च्युनिटीज बघा त्यांच्या समोर काय आहे. मिल्क कन्झम्पशन वाढतंय, पर कॅपिटल मिल्क कन्झम्पशन वाढतंय. ओके, हा ट्रेंड आहे. या ट्रेंडवरून त्यांना काय कळतंय की मुझे तो धंदा मिळणे वाला आहे, अपॉर्च्युनिटी भरपूर आहे. देन इंटरनॅशनल एक्सपान्शन, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की भारताच्या बाहेर पण मार्केट्समध्ये ते जाऊ शकतात. प्रॉडक्ट पोर्टफोलिओ एक्सपान्शन, आता जर तुम्ही बघितलं जो त्यांचा विकनेस आहे लॅक ऑफ सक्सेस इन पोर्टफोलिओ, तोच त्यांना अपॉर्च्युनिटी पण दाखवतोय की जिथे मी आता कमी आहे तीच मी पुढे अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करू शकेन जर मी त्या विकनेसवर काम केलं तर. थ्रेड्स बघूया काय. इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन, ऑब्व्हियसली त्यांना किती टाईपची कॉम्पिटिशन आहे बघा. त्यांना मोठ्या ब्रँडची कॉम्पिटिशन तर आहेत, लोकल दूधवाल्याची कॉम्पिटिशन आहे, लोकल आसपास जे गवळी असतील ज्यांचा लोकल नॉन ब्रँडेड दुधाचा बिझनेस आहे ते आहे, पिशवीच्या दुधाचं तर आहेच आहे. सो स्टँडर्ड ब्रँडेड पण आहेत आणि नॉन ब्रँडेड पण कॉम्पिटिशन आहे. आणि ग्रोईंग ट्रेंड ऑफ वेगनिझम. ओके, विगन जे असतात ना, विगन म्हणजे ते प्राण्यांपासून आलेलं काही खात नाही, म्हणजे दूध वगैरे काही खात नाही, त्यांना विगन म्हणतात. आणि तो ट्रेंड खूप वाढतोय, अमेरिकेत तर प्रचंड प्रमाणात वाढलाय, इंडियातही तो बऱ्यापैकी वाढतोय. सो दॅट शोज की मिल्क प्रोडक्ट्सना पुढे कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो. इंडियामध्ये एवढा फास्ट नाही होणार, पण आहे ट्रेंड, कधीतरी ती कॅचअप करेल. ओके, सो हे झालं अमूलचं एकदम सिम्प्लिफाईड स्वॉट अनालिसिस. ओके, तसा एक दुसरा मी इथे केलेला नाहीये, पण तो मी तुम्हाला सांगतो करायला, इफ यू हॅव टाइम. जर आपल्याला वेळ मिळाल तर आपण करूया. ओके, 10 वाजलेत. लेट मी सी, तुमची तयारी आहे का? आणखीन 5-10 मिनिटं उशीर झाला तर मला 10:15 पॅकअप करायचं होतं, पण तोपर्यंत होणार नाही असं दिसतंय. ओके, सो लेट्स गो टू सेकंड हे एक्झाम्पल. ते काय मी घेतलेलं नाहीये, ते मी लाईव्ह इकडे ऑन द स्पॉट तुमच्या समोर करणार होतो. सो त्याच्यासाठी आपण एक स्वॉट एक्झाम्पल साठी मी एक शीट बनवून ठेवली आहे. ओके, सो ही एक शीट मी बनवली आहे, आणि कंपनी आपण सध्या आता मला ही आठवली आहे, IRCTC ही घेतली मी. ओके, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही कंपनी IRCTC, बरोबर? सो आता तुम्ही सगळे IRCTC कंपनीचे CEO आहेत असा विचार करा आणि मला सांगा की IRCTCच्या स्ट्रेंथ काय काय असू शकतील. सांगायला सुरू करा कमेंट्स मध्ये. टेक्नॉलॉजी, जे मी मगाशी सांगितलं, टेक्नॉलॉजी. ओके, अजून इन्फॉर्मेशन, वेबसाईट, डिजिटल, सगळं टेक्नॉलॉजी मध्ये आलं. सो टेक्नॉलॉजी कव्हर झाली. अजून टाईप नाही होते का? एक आलं टेक्नॉलॉजी, दुसरं आलं फास्टर सर्व्हिस. ओके, अजून
फास्टर सर्व्हिस आलं. नेटवर्क, हा नेटवर्क. तुम्हाला माहितीये का, ती इट इज टिपिकली अ मोनोपोली बिझनेस. कोणी रेल्वे बिझनेस मध्ये कोणी नाहीच आहे. ओके. हाय एंट्री बॅरियर. कोणीही रेल्वे बिझनेस मध्ये त्यांचा बिझनेस खायला कोणीही येऊ शकत नाही लगेच. हाय एंट्री बॅरियर. ओके, व्हेरी गुड. गव्हर्नमेंट सपोर्ट. मला सांगा, गव्हर्नमेंट सपोर्ट ही स्ट्रेंथ आहे की वीकनेस आहे? हा, तो मल्टिपल रेव्हेन्यू स्ट्रीम्स आहेत, ते बरोबर आहे. सो दॅट इज अ स्ट्रेंथ. मल्टिपल रेव्हेन्यू स्ट्रीम्स. ते तिकिटातून कमी कमवतात, खाण्यातून जास्त कमवतात. माहितीये का कोणा? जे IRCTCचं कॅटरिंग जे आहे ते त्यांना जास्त पैसे कमवून देतात, तिकिटातून कमी पैसे मिळवतात. अजूनही त्यांचे इतर मार्ग आहेत, ऍडव्हर्टायझिंग मार्ग आहे, पॅकेजेस. आता त्यांनी टूर्स सुरू केलेले आहेत, धार्मिक जे टूर्स असतात त्यांचे पॅकेजेस विकायला सुरू केले. सो IRCTC इज गुड दॅट वे. ओके. सो हे झाले त्यांचे स्ट्रेंथ्स. ओके, आय होप तुम्हाला स्ट्रेंथची आयडिया चांगली आली असेल. आता मला त्यांचे विकनेसेस सांगा. विकनेसेस काय काय आहेत? शेअर प्राइस अर्धी झाली, अजून कसे गुड म्हणताय? मॅनेजमेंट, पोअर मॅनेजमेंट. अजून गव्हर्नमेंट पॉलिसीज. गव्हर्नमेंटने त्यांना सांगितलंय तुमच्या प्रॉफिटचा 50% आता आम्हाला द्यायला लागणार. सो सडनली त्यांच्या प्रॉफिटवर प्रेशर आलं. ओके. पुअर क्वालिटी. आता हे रेल्वेचे कस्टमर आहेत ना मित्रांनो, कॅप्टिव्ह कस्टमर आहेत. मी तुम्हाला मग शब्द सांगितला ना, कॅप्टिव्ह कस्टमर. आपण कुठे जाऊ नाही शकणार, आपल्याला त्याच रेल्वेमध्ये त्याच IRCTC ला जाऊन बुकिंग करावं लागणार. काय नाहीये तिकडे, कॉम्पिटिशन नाहीये दुसरं. ओके. सो आपण त्यांच्याकडे अटक झालेलं कस्टमर आहे, आपल्याला चॉईस नाही. म्हणून ते काही क्वालिटीचं दिलं तरी आपल्याला चॉईस नाही घ्यावं लागणार. ओके. सो ह्या काही टिपिकल त्यांचे विकनेसेस आहेत. आता मला सांगा त्यांच्या समोर अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत? ऑलरेडी मी 2-3 सांगितल्यात. ओके. त्यांच्याकडे पूर्ण देशाचा ट्रॅव्हल डेटा आहे. दे कॅन मेक सम, एखादं ऍप वगैरे बनवून ते त्या ट्रॅव्हल डेटा मधून ऍडव्हर्टायझिंग सुरू करू शकतील. ओके. देन अपॉर्च्युनिटीज त्यांना इन इन रेल हे इन रेल शॉप असं ते सुरू करू शकतील. की एअरपोर्टवर कशा प्रकारे लाऊंज असतात बघा, एअरपोर्ट लाऊंज असतात जिकडे लोक महागात वस्तू विकत घेतात. आज न उद्या IRCTC तसं करू शकते. ओके. हॉटेलिंग, परफेक्ट. हॉटेल्स ऑलरेडी त्यांनी सुरू केलंय, हॉटेल बुकिंग, हॉटेलिंग. त्याच्यानंतर टूर्स, पॅकेजेस. तुम्हाला माहितीये का त्यांचा जो पेमेंट गेटवे आहे, ज्याच्यामध्ये पेमेंट केलं जातं, तो पूर्वी ते दुसरा वापरायचे, पण ते ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम एवढा आहे की आता iPay नावाचं त्यांचं स्वतःचं पेमेंट गेटवे आहे. आता हा त्यांचा स्वतःचा पेमेंट गेटवे ते इतर गव्हर्नमेंट बिझनेसेसना देत आहेत. सो गव्हर्नमेंटमध्ये जेवढे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होणारच आहेत ना फ्युचरमध्ये, ओके, सगळं गव्हर्नमेंट डिजिटाईज करत आहे. त्याच्यासाठी पेमेंट गेटवे कोणाचा वापरणार? IRCTCचा वापरणार. सो इथून पुढे 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर डिजिटायझेशन बऱ्यापैकी झालेलं असेल, तेव्हा तुम्ही कुठेही भारतामध्ये कोणत्याही गव्हर्नमेंटला पैसे दिलेत ऑनलाईन का त्याचा एक 0.20%, 0.30% IRCTC ला मिळणार. ह्यूज बिझनेस, ह्यूज बिझनेस. ओके. मोठी अपॉर्च्युनिटी आहे त्यांच्यासाठी. ऑलरेडी त्यांनी त्याच्यावर काम करायला सुरू केलं. ओके. हे झालं अपॉर्च्युनिटीज. नाव लेट्स टॉक अबाउट थ्रेट्स. काय काय थ्रेट्स असू शकतात IRCTC ला? काय काय थ्रेट्स असू शकतात? हा, व्हेरी गुड. प्रायव्हेटायझेशन. प्रायव्हेटायझेशनची टांगती तलवार आहे त्यांच्या डोक्यावर. हा, डेटा हॅक झाला तर त्यांचे वाट लागेल पूर्ण. परफेक्ट. व्हेरी गुड. सो आता तुम्ही याच्यावर विचार करायला लागलेला आहात कुठल्याही बिझनेसचा स्वॉट अनालिसिसवर.
आता जेव्हा तुम्ही थ्रेट आयडेंटिफाय करता, ओके, जेव्हा तुम्ही थ्रेट आयडेंटिफाय करता, जेव्हा तुम्ही वीकनेस आयडेंटिफाय करता, तेव्हा तुम्हाला कळतं की मला कशावर काम करायचं आहे. ओके, जर तुम्ही या गोष्टींवर काम करायला लागला तर प्रायव्हेटायझेशन होणार म्हणजे काय होणार? प्रायव्हेटायझेशन होणार म्हणजे गव्हर्नमेंटचं जो हे जातो, कंट्रोल नसतं, गव्हर्नमेंट काय विचारत नाही काय चाललंय त्याच्यावर, पण प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आलं तर विचारणार. सो आत्ताच त्यांना एफिशियंट बनावं लागेल. आत्ता जर ते एफिशियंट नाही बनले तर जेव्हा प्रायव्हेटायझेशन होईल तेव्हा अर्ध्या लोकांचे जॉब जातील. ओके, सो त्यांना आता त्याची तयारी करावी लागेल. डेटा हॅकिंगसाठी त्यांना प्रॉपर डेटा सिक्युरिटी, डेटा बॅकअप, त्याच्यावर प्रचंड प्रमाणात काम करावं लागेल. कारण तो फेल्युअर पॉईंट आहे. म्हणजे ते जर डेटा गेला IRCTCचा तर त्यांना लोकांना एवढे पैसे परत द्यावे लागतील, हे काय म्हणतात त्याला, व्हॉट यू कॉल इट, भरपाई म्हणून त्यांना प्रचंड प्रमाणात पैसे परत द्यावे लागतील लोकांना. ओके, सो दॅट कॅन बी अ व्हेरी व्हेरी बिग थ्रेट. सो तुम्हाला लक्षात आलं असेल की कसा अनालिसिस करायचा. आणि आता एक लास्ट स्टेप आपल्याला बघायची आहे की नुसता अनालिसिस करून थांबायचं नाहीये, तर आपल्याला त्या अनालिसिसच्या बेसिसवर स्ट्रॅटेजीज बनवायच्या. ओके, सो वी आर गोइंग देअर. आता बघा, एअर इंडिया यांनी घेतली आहे, टाटानी घेतली आहे. ओके, त्यांनी तर ती चांगली एफिशियंटली रन करायला सुरू केली तर IRCTC ला मोठी कॉम्पिटिशन येऊ शकते. IRCTCचं जे हाय एंड बिझनेस आहे, जास्त तिकीटवाला बिझनेस, तो सगळा एअरलाइन्स घेऊन जाते. ओके, सो दॅट इज ऑल्सो अ थ्रेट. एअरलाइनचं प्रायव्हेटायझेशन, एअर इंडियाचं प्रायव्हेटायझेशन ही IRCTC थ्रेट आहे. ओके, नाउ लेट्स गो टू स्ट्रॅटेजी. सो स्ट्रॅटेजी बनवताना आता पहिल्यांदा जसं आपण टेबल बनवलेलं तसंच टेबल बनवायचं आहे. ओके, तुम्हाला आता ते स्क्रीनवर दिसतंय. 2x2च मॅट्रिक्स आहे, फक्त याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट वरती आल्यात, स्ट्रेंथ आणि विकनेस बाजूला आल्यात. लक्षात आलं तुम्हाला? सो आता त्या दोघांचं कंबाईन करून आपल्याला एक टेबल बनवायचं आहे. त्या टेबलमध्ये वरती अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स आहेत आणि साईडला स्ट्रेंथ आणि विकनेस आहेत. सो जर तुम्ही बघितलं, जोडलं, तर हा जो पहिला कॉलम आहे त्याच्यामध्ये कुठल्या स्ट्रेंथ कुठल्या अपॉर्च्युनिटीशी मॅच होत आहेत. ओके, कुठल्या स्ट्रेंथ कुठल्या अपॉर्च्युनिटीशी मॅच होत आहेत. सो आता आपण जो अनालिसिस केला तिकडे जाऊया स्वॉटच्या एक्झाम्पल मध्ये आणि बघूया स्ट्रेंथ काय होती त्यांची. टेक्नॉलॉजी फॉर एक्झाम्पल. अपॉर्च्युनिटी काय आहे, ट्रॅव्हल डेटा, इन रेल शॉप्स, टूर्स अँड पॅकेजेस. सो एकदा त्यांची टेक्नॉलॉजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे, त्यांची वेबसाईट स्ट्रेंथ आहे जिथे लाखो लोक व्हिजिट करतायत, तर मग त्याच वेबसाईटवर ते बाकीची गोष्टी विकायला सुरू करू शकतील. ओके, ते इन्शुरन्स पण विकायला सुरू करू शकतात, ते डिजिटल प्रोडक्ट मध्ये ई बुक्स पण विकायला सुरू करू शकतात. ओके, मॅगझिन्स, ऑनलाईन मूवीज. सो एक पॉइंट असा येईल की तुम्ही तिकीट बरोबर तुम्ही कोणता मूवी तुम्हाला त्या दिवशी ऑनलाईन बघायचा आहे ट्रॅव्हल करताना, तो तिथे बुक करून त्याची पेमेंट करू शकता, जेणेकरून तो तुम्ही स्क्रीनवर तिथल्या पर्सनल स्क्रीनवर बघू शकता. सो एकदा टेक्नॉलॉजी हे स्ट्रेंथ झाली की त्या टेक्नॉलॉजीच्या बेसिसवर मी काय काय अपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करू. माझी स्ट्रेंथ मला समजली की मी अपॉर्च्युनिटीज काढून नवे बिझनेसेस आणू शकतो. ओके, सो हे एक एक्झाम्पल झाला स्ट्रॅटेजी फॉर्मेशनचं. ब्रिज बांधायचा, कोणा स्ट्रेंथ आणि अपॉर्च्युनिटी मध्ये मी ब्रिज बांधला. सिमिलरली स्ट्रेंथ आणि थ्रेड्स मध्ये पण ब्रिज बांधायचा की माझ्या स्ट्रेंथ वापरून मी कुठल्या थ्रेड्सला कमी करू शकतो. तुम्ही थ्रेड शून्य नाही करू शकत. ओके, पण माझ्या स्ट्रेंथ काय आहे त्या स्ट्रेंथ वापरून मी कुठल्या थ्रेड्सला कमी करू शकतो. तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा एक्झाम्पल मध्ये जाऊया. ओके, माझ्या स्ट्रेंथ होत्या टेक्नॉलॉजी, फास्ट सर्व्हिस, नेटवर्क, मोनोपॉली. आणि थ्रेड्स काय आहेत की प्रायव्हेटायझेशन, डेटा हॅक आहे. सो आता प्रायव्हेटायझेशन ही थ्रेट आहे, ही एक्सटर्नल थ्रेट आहे, तिकडे माझी स्ट्रेंथमुळे काय होणार नाही. पण मला ही जी फास्टर सर्व्हिस आहे, इम्प्रूव्ड सर्व्हिस आहे, ही जर मी चांगली अजून केली तर जेव्हा पण प्रायव्हेटायझेशन होईल तर मला माझे एम्प्लॉईज काढावे लागणार नाहीत, अननेसेसरी असेट्स जाणार नाहीत. सो एक प्रॉफिटेबल प्रोफिशियंट बिझनेस मी राहीन. ओके, सो इथे जे आहे इथे मी स्ट्रेंथ वरून डायरेक्ट काय माझी थ्रेट कमी करू शकणार नाही, पण कदाचित तुमच्या केसमध्ये तुमची स्ट्रेंथमुळे तुम्ही थ्रेट कमी करू शकता. पुन्हा एकदा शिवसेनेचं एक्झाम्पल देतो. शिवसेनेची स्ट्रेंथ काय आहे? शिवसेनेची स्ट्रेंथ आहे त्यांचे कार्यकर्ते. ओके, रस्त्यावरची त्यांची ताकद.
आणि थ्रेट काय आहे? थ्रेट आहे पळून गेलेले आमदार. आणि आता जर तुम्ही बघितलं रिअल लाईफ मध्ये ते काय करतायत, त्यांची स्ट्रेंथ वापरून त्यांच्या थ्रेटला निकामी करायचा प्रयत्न करतात. एक्झॅक्टली सेम आपल्याला बिझनेसमध्ये पण करायचं. आपल्या स्ट्रेंथ कुठल्या आहेत, त्या स्ट्रेंथ वापरून मी पोटेन्शियल थ्रेट्स थांबवू शकतो का. देन वी गो टू सिमिलरली तुम्हाला ब्रिज बांधता येईल बिटवीन विकनेस अँड अपॉर्च्युनिटीज, की यूज अपॉर्च्युनिटीज टू मिनिमाइज विकनेस. सो माझा विकनेस जो आहे त्यालाच मी कमी केला तर मला एक चांगली अपॉर्च्युनिटी हे करता येते. आता इथे माझा विकनेस काय होता, गव्हर्नमेंट पॉलिसी पुअर क्वालिटी, आणि माझी अपॉर्च्युनिटीज काय होती, ट्रॅव्हल डेटा, इन रेल शॉप्स, हॉटेलिंग. ओके, सो जर मी इथे बघितलं की माझी विकनेस आहे पुअर क्वालिटी, जर मी क्वालिटी इम्प्रूव्ह केली, ओके, समजा माझी AIRCTC क्वालिटी ए आहे आणि मी ती A++ केली, म्हणजे खूप इम्प्रूव्ह केली, तर मी एअर इंडियाला टफ देऊ शकतो की नाही. ओके, सो मी एक अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी ओपन करू शकतो. 5 स्टार मेनू जर मी दिला, जसं ते महाराजा ट्रेन आहे ना, जी रॉयल ट्रेन आहे, सो रॉयल ट्रेन इज ऍक्च्युली व्हेरी व्हेरी प्रॉफिटेबल. त्याचं मध्ये मी कुठेतरी मॅगझिन मध्ये वाचलेलं की रॉयल जी त्यांची ट्रेन चालते ना, जिथे तुम्हाला एकदम महाराजासारखं ट्रीट करतात, ती एक्सपेन्सिव्ह पण आहे, पण दॅट इज व्हेरी प्रॉफिटेबल फॉर देम, आणि लोक. सो एक्झॅक्टली जी तो विकनेस आहे बाहेरना पुअर क्वालिटी आहे, तुम्ही एका ट्रेन मध्ये एक्स्ट्रीमली गुड क्वालिटी दिलीत, राजधानी फॉर एक्झाम्पल, तर लगेच त्याचं नाव होतं बघा सगळीकडे, आणि आता लोक प्रेफर करतात राजधानीमुळे जायला. एक्झॅक्टली सेम गोष्ट तुमच्याच विकनेसला तुम्ही अपॉर्च्युनिटीसाठी वापरू शकता. देन व्हॉट इज द नेक्स्ट वन, लास्ट वन तेजस नाव आहे का त्याचं, मला नाव नाही आठवत आहे, पण ती रॉयल ट्रेन आहे एवढं माहिती आहे. विकनेस आणि थ्रेट्स याच्यामधला ब्रिज थोडासा कठीण आहे. सगळ्यात कठीण इथे दोन्ही वाईट आहे ना, तुमचा विकनेस आहे आणि थ्रेट पण आहे. सो इथे तुम्हाला फार जास्त काही जनरली करता येत नाही विकनेस आणि थ्रेट मध्ये, पण काही केसेसमध्ये कदाचित शक्य आहे की तुमचा जो विकनेस आहे त्या विकनेसला जर तुम्ही इम्प्रूव्ह केलं तर येणाऱ्या थ्रेटला कदाचित तुम्ही थांबवू शकता. ओके, सो एकदा तुम्ही ह्या 4 प्रश्नांच्या भोवती अभ्यास केला, विचार केला, चिंतन मनन केलं, तर तुम्हाला एक चित्र क्लिअर व्हायला लागतं की काय माझ्या पुढे वाढून ठेवलेलं आहे आणि मी या सगळ्यात कुठे बसतोय. ओके, माझी स्ट्रेंथ, माझा विकनेस मी वापरून कशा प्रकारे याच्यातून मार्गक्रमण करू हे सांगण्यासाठी स्वॉट अनालिसिस. आणि तो आता कसा करावा हे आय होप तुम्हाला कळलं असेल. आणि तो नुसता पेपरवर म्हणजे नुसता ऐकून होणार नाही, तर ऍक्च्युली पेपरवर तुम्हाला करावं लागेल, चिंतन करावं लागेल. निबंधासारखा लिहून नाही काढायचं 15 मिनिटात, 2 दिवस त्याला घालवा, नीट विचार करण्यात, डिस्कस करा, आणि मग जर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही पुढच्या काही वर्षांसाठी तुमची तयारी चांगल्या प्रकारे करत आहात. दिस इज स्वॉट अनालिसिस फॉर यू. आय होप तुम्हाला सेशन आवडलं असेल.